नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या पुढल्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. कोणतं आहे 8वं प्रकरण? की लोकप्रशासनातील नीतिशास्त्र आणि शासन कारभारातील सचोटी. शासन कारभारातील सचोटीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्रोबिटी इन गव्हर्नन्स. आपल्या अभ्यासक्रमामध्ये थेट हा टॉपिक आहे. आणि दुसरा काय आहे? आणि लोकप्रशासनातील नीतिशास्त्र. हे अभ्यासक्रमात 2 टॉपिक आहेत. यालाच आपण काय म्हणतो? एथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. हे असे 2 टॉपिक आहेत. आपण त्याचा एकाच प्रकरणामध्ये समावेश केलेला आहे. याच्यामध्ये जे काही बाकीचे सगळे टॉपिक आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये काय काय आहे की सुशासन म्हणजे काय, सुशासनाची तत्व काय असतात, सुशासनापुढील आव्हानं काय आहेत, त्यानंतर पारदर्शकता काय आहे, उत्तरदायित्व काय आहे, त्यानंतर त्याच्या पुढे आपण भ्रष्टाचार म्हणजे काय किंवा नैतिक दुविधा, हितसंबंधांचा संघर्ष, कार्यसंस्कृती काय आहे, नागरिकांची सनद काय आहे, सेवा पुरवठ्याची गुणवत्ता म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये अडथळे काय आहेत, त्याच्यामध्ये सेवत्व मॉडेल असेल ते पाहणार आहोत. त्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स काय आहे, या सगळ्या बाबी आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत, या प्रकरणात अभ्यासणार आहोत. क्लिअर? यामध्ये आपण सुरुवातीला ही जी काही शासन कारभाराची सचोटी आहे हा टॉपिक बघूयात की शासन कारभारात सचोटी म्हणजे काय. या शब्दांवरून काय दिसतं? प्रोबिटी इन गव्हर्नन्स. आपण सत्यनिष्ठेचा जो अर्थ पाहिलेला त्या अर्थानं शासन कारभारातील सचोटी या संकल्पनेकडे पाहिले जातं. क्लिअर? की सचोटी म्हणजे काय? एक प्रकारची प्रोबिटी. प्रोबिटी ही इंटेग्रिटीच्या पुढली अवस्था असते. सचोटी म्हणजेच काय की शासन कारभारामध्ये किंवा प्रशासन चालवित असताना उच्च नैतिक मूल्यांचं पालन करणं, सर्वोच्च नैतिक मानकांचं. ठीक आहे, त्याला काय म्हणूयात की जे काही हायर मोरल स्टँडर्ड्स असतात त्यांचं पालन तुम्ही केलं पाहिजे. सर्वोच्च नैतिक मानकांचे पालन. हा जो काही सचोटी शब्द आहे प्रोबिटीसाठी यूज केला जातो. सत्यनिष्ठतेला देखील काही वेळेस मराठीमध्ये सचोटी असं म्हणतात. तुम्ही आपल्या अभ्यासक्रमाचं म्हणजे आपल्या पेपरचं जे शीर्षक आहे जीएस कोडचं त्याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. मग हा इंटेग्रिटीसाठी त्यांनी सचोटी हा शब्द वापरलेला आहे. प्रोबिटीसाठी सचोटी हा शब्द आहे. ही सत्यनिष्ठे सारखीच बाब आहे. सत्यनिष्ठ आपण काय बघितलं की व्यक्तीच्या वर्तनामध्ये ती मूल्य असणं, तिनं नेहमी योग्य असणं, तिचा नेहमी कायमचा प्रामाणिकपणा असणं, तिनं नेहमी परिस्थिती काही असली, संकट असली तरी सुद्धा तिच्या उच्चतम नैतिक मूल्यांचं पालन करणं, कोणत्याही स्वरूपाची तडजोड न करता आणि कोणत्या स्वरूपाची अट शर्त न ठेवता. ठीक आहे, त्याला आपण सत्यनिष्ठा असं म्हणतो. आणि ती त्याच स्वरूपाची सत्यनिष्ठता ज्यावेळेस आपल्याला गव्हर्नन्समध्ये शासन कारभारामध्ये पाहायला मिळते. ज्यावेळेस प्रशासन चालविताना सनदी सेवक आणि सरकार हे या मूल्यांचं पालन करतं, उच्चतम नैतिक मूल्यांचं, त्यावेळेस त्याला आपण प्रोबिटी इन गव्हर्नन्स असं म्हणतो, शासन कारभारातील सचोटी असं म्हणतो. क्लिअर? म्हणजेच काय? शासन कारभारामध्ये सर्वोच्च नैतिक मानकांचं पालन करणं. मग त्यामध्ये प्रामाणिकपणा असेल, सत्यनिष्ठा असेल, या गोष्टी आपोआप येतातच. सत्यनिष्ठतेचं पालन, सत्यनिष्ठा. त्यानंतर काय म्हणूया की राईटसनेस म्हणजे सदाचरण. त्याला आपण काय म्हणू शकतो? एक प्रकारची इमानदारी तुमच्या वर्तन आणि कृतीमध्ये शासन कारभारामध्ये असली पाहिजे. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो? म्हणजेच काय? एक प्रकारचं नैतिक शासन, एथिकल गव्हर्नन्स. ठीक आहे, एक प्रकारचं सुशासन आणि सुशासनाच्या पुढली अवस्था असते ती म्हणजे नैतिक शासनाची. सुशासन आणि नैतिक शासन या टर्म्स काय आहेत ते आपण बघूयात लगेच. ठीक आहे, या सर्व बाबींना आपण एकत्रितपणे शासन कारभारातील सचोटी असं म्हणू शकतो. शासन कारभारातील सचोटी म्हणजे काय की शासन कारभारामध्ये उच्चतम नैतिक मूल्यांचं पालन करणं कायम, त्याला शासन कारभारातील सचोटी असं म्हणतात. म्हणजेच काय? तुम्ही सत्यनिष्ठ असणं शासन कारभार हाकत असताना, त्यानंतर उच्चतम नैतिक मूल्यांचं पालन असेल, इमानदारी असेल, राईटसनेस शो करणं, गुड गव्हर्नन्स असेल, एथिकल गव्हर्नन्स असेल, या गोष्टी शासन कारभारामध्ये असणं त्याला आपण सचोटी असं म्हणतो, शासन कारभारातील सचोटी. क्लिअर? मग शासन आणि सरकार याच्यामध्ये काय फरक असतोय?
शासन म्हणजे काय? गव्हर्नन्स, किंवा आपण काय म्हणूयात की शासन संस्था किंवा सरकार, ही गव्हर्नमेंट याचा शासन सरकार या दोन्ही अर्थानं वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये आपण सरकारला म्हणजे गव्हर्नमेंटला सरकारी अर्थानं घेऊयात. गव्हर्नमेंट, ठीक आहे, सरकार. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? शासन किंवा शासन कारभार. शासन किंवा शासन कारभार म्हणजेच काय? गव्हर्नन्स, ठीक आहे. या दोन संज्ञांमध्ये फरक काय आहे? म्हणजे या दोन्ही गोष्टी जवळपास पाहता सारख्याच आहेत. मात्र फक्त काय की सरकार जो काही निर्णय घेतं आणि निर्णयांची अंमलबजावणी करतं, ही जी प्रक्रिया आहे त्याला गव्हर्नन्स असं म्हटलं जातं. सरकार नागरिकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा पुरवितं, बरोबर आहे. आपण सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा, सेवांचा लाभ घेत असतो. मग त्यावेळेस त्या सेवा म्हणजे सरकार नागरिकांना देत असलेल्या सेवा, त्या देण्यासाठी सरकारला निर्णय घ्यावे लागतात. मग ती जी निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, नागरिकांना सेवा पुरवठा करण्याशी संबंधित निर्णय घेतानाची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आणि त्या निर्णयांची अंमलबजावणीची प्रक्रिया, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? शासन किंवा शासन कारभार, गव्हर्नन्स. गव्हर्नन्स म्हणजे काय? की निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि त्या निर्णयांची अंमलबजावणीची प्रक्रिया. मग हे निर्णय कसे असतात? सरकारकडून जनतेला, नागरिकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा पुरवल्या जातात. मग त्या सेवा पुरवण्याशी संबंधित असलेले निर्णय, ठीक आहे. शासन कारभार म्हणजे काय? की निर्णय घेण्याची प्रक्रिया, निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि त्याचसोबत त्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया. अंमलबजावणीची प्रक्रिया, ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? गव्हर्नन्स असं म्हणतो. म्हणजेच ही काहीशी आपल्याला गतिशील असल्याची संकल्पना पाहायला मिळते. कारण की निर्णय घेण्याची प्रक्रिया असेल, अंमलबजावणीची प्रक्रिया असेल, या गोष्टी बदलू शकतात. म्हणजे सरकारनं किंवा सनदी सेवकांनी नीतितत्व संहितेचं काटेकोर पालन करायला सुरुवात केली, तर निर्णय हे अधिक चांगले होतील. की जी प्रक्रिया आहे निर्णय घेण्याची, ती अधिक लोकशाहीभिमुख असेल. ती लोकांना विचारात घेऊन असेल. म्हणजे हे काहीशी डायनॅमिक आपण तिला म्हणू शकतो. पण दुसऱ्या बाजूला ही जी काही सरकार आहे, सरकारला आपण संस्था म्हणून पाहू शकतो. ही एक प्रकारची संस्था आहे, इन्स्टिट्यूशन. इन्स्टिट्यूशन म्हणजे काय? समाजाचं काहीतरी हेतू ती पूर्ण करत असते. मग समाजामध्ये शासन चालवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सरकारद्वारे पार पाडली जाते. म्हणजेच ही संस्था आहे. संस्था समाजाच्या उपयुक्ततेची, समाजाच्या हिताची आणि समाजाचा काहीतरी हेतू साध्य करणारी. त्यामुळे तिला आपण संस्था असं म्हणतो. मग संस्था म्हणून ज्यावेळेस आपण सरकारकडे पाहतो, त्यावेळेस त्याला गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं आणि त्यामुळे ती स्टॅटिक म्हणजे त्याला काय म्हणूयात, ती एक स्थितीशील संकल्पना असल्याचं पाहायला मिळतं. ही गतिशील का आहे गव्हर्नन्स? कारण की निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे आणि त्या निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आहे. ठीक आहे, या गोष्टी क्लिअर झाल्या असेल तुम्हाला. मग शासन, सुशासन. शासन म्हणजे तुम्हाला समजलं की सरकार काय करतं, की नागरिकांना जो काही वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवितं, त्यासाठी जो निर्णय घेतं, त्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि त्याच वेळेस त्या निर्णयांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, याला आपण शासन असं म्हणतो किंवा गव्हर्नमेंट असं म्हणतो किंवा गव्हर्नन्स. ठीक आहे. शासन कारभार म्हणजे काय? निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि निर्णयांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया. क्लिअर? त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सुशासन. म्हणजे याच्यामध्ये काय पाहिलं आपण, की निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि त्यासोबतच निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया. अंमलाची प्रक्रिया. ठीक आहे, क्लिअर? त्यानंतर शासन कारभार किंवा ह्याला गव्हर्नन्स असं म्हणूयात. गव्हर्नन्स. त्यानंतर त्याच्यानंतर काय येतं, की सुशासन. सुशासन म्हणजे काय? याच्या याच्या म्हणजे ह्याला प्रत्येक ह्याचा सुचा लावलेला आहे. सो म्हणजे चांगलं, चांगलं शासन. तर चांगलं शासन म्हणजे काय? ही जी निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, नागरिकांना वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरविण्यासाठी सरकार जे वेगवेगळे निर्णय घेतं, ती निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि त्या निर्णयांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, यामध्ये काही तत्वांचं पालन सरकारनं केलं पाहिजे. काही तत्व. मग जसं की पारदर्शकता असेल, पारदर्शकता, उत्तरदायित्व, म्हणजे ट्रान्सपरन्सी असेल, अकाउंटेबिलिटी असेल. त्यानंतर काय म्हणूयात, की लोकसहभाग असेल, पीपल पार्टिसिपेशन. ठीक आहे. त्यानंतर अजून काय म्हणूयात, की आपण की प्रतिसादात्मकता असेल, म्हणजेच रिस्पॉन्सिव्हनेस.
ठीक आहे. या ज्या बाबी आहेत, या बाबी ज्यावेळेस सरकार निर्णय घेत असताना त्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये, निर्णयाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करतं, त्यावेळेस त्याला आपण सुशासन असं म्हणतो. आणि वर्ल्ड बँकेनं ही सुशासनाची संकल्पना दिलेली आहे. सुशासनाचे काही तत्व सांगितलेले आहेत. सुशासन म्हणजे काय, की ज्यावेळेस सरकार कारभार करत असताना कायद्याच्या राज्याचं पालन करतं. कायद्याचं राज्य म्हणजे काय, नियम आणि नियमनांच्या आधारे कारभार करणं. त्यानंतर लोकांच्या सहमतीवर आधारित निर्णय घेतले जातात. त्यानंतर लोकाभिमुख शासन असतं ते. प्रतिसादात्मकता असते, म्हणजे लोकांच्या ज्या गरजा आहेत, मागण्या आहेत, गाऱ्हाणे आहेत, त्यांना प्रतिसाद दिला जातो, त्याला रिस्पॉन्ड केलं जातं. त्यानंतर काय म्हणूयात, की पारदर्शकता, उत्तरदायित्व या बाबी तर त्यामध्ये असतातच. ठीक आहे. मग या सर्व बाबी जर असतील तर त्याला आपण सुशासन असं म्हणू शकतो. मग ही वर्ल्ड बँकेनं मांडलेली संकल्पना आहे, की 90च्या दशकामध्ये विकसित देशांकडून किंवा वर्ल्ड बँकेकडून विकसनशील देशांना, मागास देशांना मदत निधी दिला जायचा, कर्ज दिली जायची आणि मग या कर्जांचा वापर विकसनशील देशांमध्ये तेवढा व्यवस्थित होत नव्हता. आणि मग तो वापर व्यवस्थित होण्यासाठी वर्ल्ड बँकेने ही काही तत्व सांगितली, की तुमच्या शासन कारभारामध्ये ही तत्व असली पाहिजेत. त्यावेळेस त्या निधीचा विकासात्मक कामासाठी योग्य तो उपयोग होऊ शकेल. ठीक आहे. त्या दृष्टीने ही सुशासनाची संकल्पना पुढे आली आणि त्यानंतर आहे ती म्हणजे नैतिक शासन. मग नैतिक शासन म्हणजे काय? एथिकल गव्हर्नन्स, त्याला आपण इंग्लिशमध्ये एथिकल गव्हर्नन्स म्हणतो. मग नैतिक शासनामध्ये पुन्हा त्याच असतात, की आपण जे काय बघितलं, की सनदी सेवेची जी पायाभूत मूल्य आहेत, त्या पायाभूत मूल्यांचं पालन करणं. कधी? त्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि निर्णयाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये. काय म्हटलं मी? सनदी सेवेच्या पायाभूत मूल्यांचं पालन. कधी? शासन कारभारात. शासन कारभारात म्हणजेच निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि निर्णयाच्या अंमलाची प्रक्रिया. सनदी सेवेच्या पायाभूत मूल्यांचं पालन. ठीक आहे. त्याला आपण नैतिक शासन असं म्हणतो. नैतिक शासन म्हणजे काय? त्याला आपण दुसऱ्या स्वरूपात काय म्हणू शकतो अजून, की हे सुशासन म्हणजे सुशासन जे आहे ना, त्याच्याही पुढचं एक पाऊल आहे. सुशासनाचा हेतू काय असतो, की काय म्हणूया, की सुशासनाचा हेतू आपल्याला काय पाहायला मिळतो, की एक प्रकारे कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुनिश्चित करणं. कार्यक्षमता आणि परिणामकारकता त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो, की एफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. ठीक आहे. एफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस या गोष्टी सुनिश्चित करणं. कार्यक्षमता म्हणजे सरकारची जी मर्यादित संसाधनं आहेत, त्याचा अधिकाधिक चांगला वापर करणं. म्हणजे कमीत कमी संसाधनामध्ये महत्तम रिझल्ट किंवा महत्तम परिणाम, महत्तम सरकारचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करणं. मग जे उद्दिष्ट साध्य करणं आहे त्याला आपण परिणामकारकता असं म्हणतो. आणि जी संसाधनं आपण कमीत कमी वापरणार आहोत त्याला एफिशियन्सी किंवा कार्यक्षमता असं म्हटलं जातं. क्लिअर? या बाबी आहेत. आणि त्यानंतर नैतिक शासनामध्ये काय आहे, की याचा ऍट द एंड गोल काय आहे? लोकांचं कल्याण, पीपल वेलफेअर. मग या लोकांचं कल्याण करण्यासाठी सरकार त्याच्या शासन प्रक्रियेच्या कारभारामध्ये म्हणजे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत, अंमलाच्या प्रक्रियेमध्ये सनदी सेवेची जी पायाभूत मूल्य आहेत त्यांचं पालन करेल. मग सनदी सेवेची पायाभूत मूल्य काय आहेत, की ज्याला म्हणू शकतो आपण, की काय म्हणूयात, की त्यावेळेस नैतिक शासन सुनिश्चित होतं, की सरकारनं काम करत असताना पारदर्शकता, उत्तरदायित्व त्या बाबी तर आहेतच, पण त्यासोबतच करुणा असेल किंवा लोकसेवेप्रती असलेलं समर्पण असेल, डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, समर्पण. त्यानंतर सत्यनिष्ठा असेल. ही जी काही सनदी सेवेची पायाभूत मूल्य आहेत, ही मूल्य जर तुमच्या शासन कारभाराच्या प्रक्रियेमध्ये असतील तर त्याला नैतिक शासन म्हटलं जातं आणि याचा उद्देश असतो लोकांचं कल्याण करणं. म्हणजे शासन ही म्हणजे याच्यामध्ये कार्यक्षमता आणि परिणामकारकता या गोष्टी तर येणारच आहेत, पण त्याचसोबत लोकांचं कल्याण करणं हा ऍट द एंड उद्देश आहे. ठीक आहे. आणि त्या दृष्टीनं तशी पावले उचलली जातात. म्हणजेच काय, ज्यावेळी शासन चालवत असताना नैतिक तत्व विचारात घेतली जातात, त्याला आपण नैतिक शासन असं म्हणतो. ठीक आहे. मग समाजाच्या दृष्टीनं किंवा सार्वजनिक दृष्टीनं जी काही डिझायरेबल अशी मूल्य आहेत त्यांना मूर्त स्वरूपात आणलं जातं आणि त्याद्वारे नैतिक शासन सुनिश्चित केलं जातं. समाजाचं कल्याण घेणं आणि समाजाचं कल्याण होण्यासाठी निर्णय नैतिक आणि त्याच वेळेस प्रक्रिया देखील नैतिक. ही जी काही दोन प्रक्रिया आपण दोन गोष्टी अभ्यासल्या, की निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, या दोन्ही प्रक्रिया नैतिक असाव्या लागतात. त्याच वेळेस त्याला आपण सुशासन नैतिक शासन असं म्हणू शकतोय. क्लिअर? या बाबी महत्वाच्या आहेत, नोट्समध्ये व्यवस्थितरित्या दिलेल्या आहेत. म्हणजेच काय, आपण काय म्हणू शकतो,
की याला जर सुशासन म्हटलं तर हे नैतिक शासन आणि या दोन्हींमध्ये काही बाबी या कॉमन आहेत. ठीक आहे. मग सुशासन म्हणजे काय? हं? की शासन कारभार करत असताना किंवा जी काही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये काही तत्वांचं पालन केलं पाहिजे. ती तत्व कोणती आहेत? पारदर्शकता, उत्तरदायित्व असेल, प्रतिसादात्मकता असेल, लोकसहभाग असेल, सहमतीच्या आधारे निर्णय घेणं असेल. ठीक आहे. ही जी तत्व आहेत, त्यानुसार ज्यावेळेस निर्णय घेणं, निर्णयांची अंमलबजावणी. पण हे निर्णय कोणत्या स्वरूपाचे आहेत? सरकारकडून नागरिकांना ज्या वेगवेगळ्या सेवा पुरवठा केला जातो, वेगवेगळ्या सेवा पुरविल्या जातात, त्या संबंधीचे निर्णय. ते घेण्याची प्रक्रिया आणि ते निर्णय अंमलात आणण्याची प्रक्रिया. त्यामध्ये या तत्वांचं पालन करणं त्याला आपण सुशासन असं म्हणतो. आणि नैतिक शासन म्हणजे काय? की ही जी काही प्रक्रिया आहे शासनाची, गव्हर्नन्सची, त्या प्रक्रियेमध्ये नैतिक तत्वांचं पालन करणं. कोणती नैतिक तत्व? सनदी सेवेची पायाभूत मूल्य. ती आपण कालच्या मागच्या 2 लेक्चरला अभ्यासली, की जी सनदी सेवेची पायाभूत मूल्य आहेत, की लोकसेवेप्रती समर्पण असलं पाहिजे, त्यानंतर करुणा असली पाहिजे, सत्यनिष्ठतेचं वर्तन असलं पाहिजे, साहस आणि धैर्य असलं पाहिजे. मग या बाबी तुमच्या वर्तनामध्ये आणि कृतीमध्ये असल्या पाहिजेत, की ज्यावेळेस तुम्ही शासनासंबंधीचे निर्णय घेत आहात आणि निर्णयांची अंमलबजावणी करत आहेत त्यावेळेस. मग त्याला आपण नैतिक शासन म्हणतो. म्हणजेच ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे विरोधाभासी किंवा वेगळ्या नाहीयेत. त्या एकमेकींशी संलग्न अशा आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कॉमन असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. की सुशासन म्हणजे काय? की जागतिक बँकेनं निधीचा वापर हा योग्यरित्या केला जावा यासाठीची काही तत्व मांडलेली होती. म्हणजेच याचा उद्देश काय होता? कार्यक्षमता आणि परिणामकारकता साध्य करणं. मात्र नैतिक शासनाचा काय म्हणू शकतो? लोकांचं कल्याण. ऍट द एंड दोन्हीचा उद्देश तोच होता, लोकांचं कल्याण साधणं. मात्र ही थोडीशी आपण त्याला लिमिटेड, थोडीशी मर्यादित, याचा त्याच्यामध्ये अधिक ब्रॉड विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. क्लिअर? इथपर्यंत सगळ्या गोष्टी. मग नैतिक शासनाचं महत्व काय आहे? नैतिक शासन कशासाठी हवंय? गुड गव्हर्नन्स, काय म्हणतात की एथिकल गव्हर्नन्स. नैतिक शासनाचे महत्व. मागच्या 2 लेक्चरपूर्वी आपण पाहिलेलं, की म्हणजे सनदी सेवेची पायाभूत मूल्य. त्याचं जे पहिलं लेक्चर होतं, त्याच्यामध्ये आपण अभ्यास केला, की सनदी सेवेच्या पायाभूत मूल्यांचं महत्व काय आहे. मग त्याच गावी आपण नैतिक शासनाचं महत्व म्हणून सांगू शकतो. काय म्हटलं आपण, की नैतिक शासन काय आहे? सनद म्हणजे शासन कारभार करत असताना नैतिक जी काही सनदी सेवेची पायाभूत मूल्य आहेत, नैतिक तत्व आहेत, त्यांचं पालन करणं म्हणजे नैतिक शासन. ठीक आहे. म्हणजेच काय, की हे नैतिक शासनाचं महत्व हे सनदी सेवेच्या पायाभूत मूल्यांचं जे महत्व आहे तेच ठरतं. त्यावेळेस आपण पाहिलेलं, की सनदी सेवेच्या पायाभूत मूल्यांचं महत्व काय आहे, की सनदी सेवकांकडे व्यापक स्वविवेकाधिकार असतात. ठीक आहे. व्यापक स्वविवेकाधिकार असतात. म्हणजेच वाईड डिस्क्रेशनरी पॉवर असते. त्यांना सगळेच निर्णय हे लिखित नियमनांच्या आधारे घ्यायचे नसतात. त्यांना स्वतःच्या बुद्धीनं देखील, स्वतःच्या विवेकानं देखील काम करावं लागतं. मग हे काम करत असताना जर नैतिक शासन असेल, तर ते सनदी सेवेच्या पायाभूत मूल्यांचं काटेकोर पालन करते. अन्यथा हा जो काही स्वविवेकाचा अधिकार आहे, त्यांना स्वतःच्या मतानं, स्वतःच्या विचाराने निर्णय घ्यायचे आहेत, त्याचा ते दुरुपयोग करू शकतात. स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी ते त्याचा वापर करतील. ठीक आहे. या गोष्टी होऊन न देण्यासाठी नैतिक शासन हे महत्वाचं आहे, की जेणेकरून स्वविवेकाधिकाराचा योग्य कारणांसाठीच वापर होऊ शकेल. योग्य कारण काय आहे? सनदी सेवेचं उद्दिष्ट लोकांचं कल्याण, लोकांची सेवा करणं, लोकांच्या समस्या सोडविणं, देशाला पुढे घेऊन जाणं. ठीक आहे. त्यासाठी वापर होण्यासाठी नैतिक शासन गरजेचं आहे. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण? दुसरं कारण, की सनदी सेवकांना किंवा शासन कारभार हाकत असताना किंवा निर्णय घेत असताना, निर्णयांची अंमलबजावणी करत असताना अधिकाऱ्यांना अनेकदा नैतिक दुविधांना सामोरं जावं लागतं. नैतिक दुविधा म्हणजे 2 योग्य पर्यायांमधून एकाची निवड करावी लागते. मग अशा वेळेस देखील नैतिक शासन जर असेल, तर त्यावेळेस ते योग्य निर्णय घेतले जाऊ शकतात. या नैतिक दुविधांवर योग्य ती मात करता येते. ठीक आहे. त्यानंतर तिसरं महत्व काय म्हणू शकतो, की यामुळे सुशासनाचं उद्दिष्ट साध्य होणार आहे. सुशासन जर आपल्याला हवं असेल, गुड गव्हर्नन्स, तर नैतिक शासन जर असेल तर सुशासन आपोआपच सुनिश्चित होणार आहे. आपल्याला कार्यक्षमता आणि जी परिणामकारकता हवी आहे ती गाठली जाणार आहे. ठीक आहे. कारण की नैतिक शासन म्हणजे काय आहे, की लोकसेवेप्रती समर्पण, सत्यनिष्ठा, करुणा या सर्व मूल्यांनुसार कारभार केला जाणार आहे. निर्णय घेतले जातील, निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल आणि त्यामुळे सुशासन हे साधलं जाणारच आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो, की आपण काल मागच्या 2 लेक्चरला पाहिलेलं, की सरकार आणि नागरिक यांच्यामध्ये विश्वासतूट ही वाढत चालली आहे. मग ही विश्वासतूट जर आपल्याला कमी करायची असेल,
तर त्यासाठी नैतिक शासन गरजेचं आहे. नैतिक शासन असेल, अधिकारी चांगलं काम करतील, लोकांच्या गरजा काय आहेत, पण जो काही सेवा पुरवठा आहे, तो सेवा पुरवठ्याशी संबंधित निर्णय चांगले घेतील, त्या निर्णयांची अंमलबजावणी देखील चांगली होईल आणि त्यातून नागरिकांचा सरकारवरील, प्रशासनावरील विश्वास वाढणार आहे. ठीक आहे. या बाबी आपण महत्व म्हणून सांगू शकतो आणि त्याच वेळेस नैतिक शासन असेल तर देशभरामध्ये प्रशासनामध्ये एक आपल्याला एकसूत्रता, एक सुसंगती, एक कन्सिस्टन्सी पाहायला मिळेल की यानुसार कारभार करणं अपेक्षित आहे. म्हणजेच कारभार करत असताना सनदी सेवेची जी पायाभूत मूल्य आहेत त्यांचं पालन झालं पाहिजे आणि ते पालन झालं तर आपल्याला देशभरामध्ये प्रशासनात एक सातत्य पाहायला मिळू शकेल. ठीक आहे. मग नैतिक शासनाचे घटक काय असतात? सुशासनाचे घटक जसे असतात त्याच टाईपचे आहेत. ठीक आहे. त्याच गोष्टी पण अधिक ब्रॉड अजून. नैतिक शासनाचे घटक याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की सत्यनिष्ठा या बाबी तर आहेतच. सत्यनिष्ठा असेल, त्यानंतर करुणा असेल, म्हणजे कंपॅशन असेल, त्यानंतर काय म्हणतात की रास्तपणा असेल. रास्तपणा म्हणजे काय? फेअरनेस. ठीक आहे. फेअरनेस म्हणजे एक प्रकारे न्यायीपणा, की जॉन रॉल्सनं न्यायाची व्याख्या काय केली? जस्टिस एज फेअरनेस. रास्तपणा म्हणजेच न्याय. जॉन रॉल्सची न्यायाची संकल्पना आपण ऑलरेडी अभ्यासलेली आहे. ठीक आहे. या बाबी त्यानंतर अजून काय म्हणू शकतो की या सनदी सेवकांमध्ये किंवा कारभार करत असताना तुमच्यामध्ये लोकसेवेप्रती समर्पण असलं पाहिजे. अजून काय म्हणू शकतो की आपण निपक्षपातीपणा, निष्पक्षता या बाबी पाहिलेल्या. त्यानंतर पारदर्शकता असेल, उत्तरदायित्व असेल, या सर्व बाबी आपण नैतिक शासनामध्ये इन्क्लूड करू शकतो. की शासन कारभार करत असताना म्हणजे जनतेला सेवा पुरवित असताना जे निर्णय घेतले जाणार आहेत त्या निर्णयाच्या प्रक्रियेत आणि त्या निर्णयांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये या मूल्यांचं पालन झालं पाहिजे. त्यावेळेस त्याला आपण नैतिक शासन असं म्हणतो. तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल. ठीक आहे. मग या सुशासनाचे फिलॉसॉफिकल अंडरपिनिंग्स काय आहेत हा आपल्या सिलेबसमध्ये टॉपिक आहे. की सुशासनाचे तात्विक आधार काय आहेत. मग याच्यामध्ये आपण काही गोष्टी पाहू शकतो. आपण नैतिक शासन म्हणजे काय हे अभ्यासलं. आपण पुढे हे नैतिक शासनाचे घटक काय आहे हे बघितलं. आपण सुशासनाचे घटक बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर एक थोडंसं एक टॉपिक बघूयात की नैतिक शासनाचे आधार काय आहेत. तात्विक आधार त्याच्यामध्ये कितीही गोष्टी तुम्ही इन्क्लूड करू शकता की नैतिक शासन असलं पाहिजे असं सांगणारे काही फिलॉसॉफीज किंवा काही विचारवंत आहेत का त्या बाबीच्या आपण 2-3 गोष्टी बघूयात की आपला जो काही कौटिल्य चाणक्य हा अभ्यासक आहे ज्यानं अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला त्यानं सांगितलं की राजाचं सुख जो आहे राजाचा आनंद जो आहे तो प्रजेच्या आनंदात असतो. राजाचा आनंद हा प्रजेच्या आनंदात आहे. ठीक आहे. आणि राजाचं म्हणजे प्रजेचं कल्याण ज्याच्यामध्ये आहे त्यामध्ये राजाचं कल्याण आहे आणि त्यामुळे राज्यानं नागरिकांच्या हितासाठी काम करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की जे शासन कारभार असणार आहे तो नागरिक केंद्रित असावा. नागरिका केंद्रित किंवा नागरिकाभिमुख कारभार किंवा शासन असं तो आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे हे तत्व तिथून तिथून पुढे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण काय म्हणूयात की याच्यानंतर आपण महात्मा गांधीजींची स्वराज्य संकल्पना बघू शकतो. महात्मा गांधीजींनी स्वराज्याची संकल्पना मांडली. स्वराज्य म्हणजे गांधीजींसाठी काय होतं? स्वनियंत्रण आणि त्याच वेळेस काय म्हणतात की राजकीय स्वातंत्र्य आणि त्याच वेळेस की काय म्हणतात की एक पंचायती पंचायतींद्वारे ते नागरिक काय म्हणतात की एक स्वयंशासन किंवा व्यक्तीचं सबलीकरण त्यांना हवं होतं. हे जे काही स्वराज्य आहे म्हणजे स्वयंशासन हे कसं सुनिश्चित होऊ शकेल तर त्यासाठी त्यांनी पंचायत राजची संकल्पना मांडलेली पंचायती आणि त्या दृष्टीने आपल्या संविधानामध्ये जे आर्टिकल मला वाटतं 40 जे आहे ते या पंचायतींचं संघटन केलं जावं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं म्हटलेलं आहे. ठीक आहे. राज्याचं कर्तव्य आहे, राज्याची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आपण 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली आणि या पंचायतींना संविधानामध्ये इन्क्लूड केलं आहे. त्यांना संविधानिक दर्जा दिलेला आहे. मग या पंचायतींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जी ग्रामसभा भरते ग्रामसभा थेट जनता एकत्र येते ना निर्णय घेत. थेट थेट म्हणजे जे काही गावातील नागरिक असतील ते एकत्र येत असतात. मग हा सुशासनाचा एक महत्वाचा आधार आहे.
नैतिक शासनाचा, की लोकांनी एकत्र येणं आणि सहमतीतून निर्णय घेणं. ठीक आहे, या बाबी महत्वाच्या आहेत. मग गांधीजींना हे पंचायती आणि त्याद्वारे व्यक्तींचं सबलीकरण हवं होतं. म्हणजे या ग्रामसभेत ज्या व्यक्ती एकत्र येतात त्यातून व्यक्तीचं सबलीकरण होतं, व्यक्तीचं इम्पॉवरमेंट होते आणि त्यासाठी पंचायती किंवा हे स्वयंशासन गांधीजींना हवं होतं. ठीक आहे, समजतंय? म्हणजेच काय, की गांधीजींना तळागाळातील लोकशाही किंवा तृणमूल लोकशाही हवी होती. या बाबी यामध्ये आहेत. आणि गांधीजींना त्याचसोबत संसाधनांचं काय म्हणू, की केवळ वितरण व्हावं असं नको होतं. तर त्याचसोबत संसाधनांचं वितरण होत असताना जे निर्णय घेतले जाणार आहेत किंवा लोकांच्या कल्याणासाठी, विकासासाठी जे प्रयत्न केले जाणार आहेत, जे निर्णय घेतले जाणार आहेत, त्या प्रक्रियेमध्ये देखील या सामान्य जनतेला सहभागी करून घेतलं जावं. लोकसहभाग त्यांना हवा होता आणि त्या दृष्टीने आपण म्हणू शकतो, की सुशासनाचा तो एक तात्विक आधार आहे. क्लिअर? त्यानंतर आपल्याला अजून अरिस्टॉटलचा उल्लेख करता येतो. अरिस्टॉटलनं राज्यांचं वर्गीकरण केलेलं आहे, की जो काही सत्ताधारी वर्ग आहे तो राज्यकर्ता वर्ग, सत्ताधारी वर्ग कोणाच्या हिताला प्राधान्य देतोय. राज्यकर्ता वर्ग, रुलिंग क्लास कोणाचं हित सर्व करत आहे, कोणाच्या हिताला प्राधान्य देत आहे, त्यावरून त्यांनी राज्यांचे प्रकार पाडलेले, की लेजिटिमेट गव्हर्नमेंट आणि दुसरं आहे ते म्हणजे परवर्टेड, त्याला काय म्हणूयात, की विकृत प्रकारचं सरकार सरकार मग लेजिटिमेट म्हणजे अधिमान्य सरकार कोण आहे? अधिमान्य सरकार, लेजिटिमेट अधिमान्य सरकार किंवा शासन म्हणूयात. अधिमान्य शासन कोणते आहेत, की जे सरकार किंवा जो सत्ताधारी वर्ग ज्या सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देतो. म्हणजेच तुमचं सरकार जर लेजिटिमेट हवं असेल, लोकांची त्याला मान्यता हवी असेल, कायद्यानुसार जर हवं असेल, संविधानानुसार हवं असेल, तर ते लोकांच्या हिताला प्राधान्य देईल. आणि जे विकृत सरकार असतात, परवर्टेड गव्हर्नमेंट, विकृत सरकार किंवा विकृत शासन, हे शासन किंवा राज्यकर्त्या वर्गाच्या हिताला प्राधान्य देतं. जो राज्यकर्ता रुलिंग क्लास आहे, राज्यकर्ता वर्गाच्याच हिताला प्राधान्य. ठीक आहे, हिताला प्राधान्य यामध्ये दिलं जातं. क्लिअर? म्हणजेच काय, की अधिमान्य शासन जर आपल्याला हवं असेल तर सामान्य जनतेच्या, सामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिलं जावं. मग नैतिक शासनामध्ये, सुशासनामध्ये सामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळे सुशासन किंवा नैतिक शासन हे अधिमान्य शासन ठरतं, लेजिटिमेट गव्हर्नमेंट ठरतं. क्लिअर? या बाबी आपण सुशासनाचा, नैतिक शासनाचा तात्विक आधार म्हणून बघू शकतो. आपण नैतिक शासनाचे घटक बघितले. आता आपण सुशासनाची तत्व पाहणार आहोत, की सुशासनाची जागतिक बँकेनं, जी वर्ल्ड बँक आहे, तिने कोणती तत्व सांगितली आहेत? सुशासनाचे घटक म्हणा किंवा तत्व. त्यामध्ये ह्यातल्या बऱ्याच बाबी मी तुम्हाला अगोदर सांगितल्या आहेत, की कायद्याचं राज्य असलं पाहिजे. म्हणजेच काय, की मर्यादित सरकार असेल किंवा त्याला काय म्हणतात, की संविधानवाद, कॉन्स्टिट्युशनलिझम, घटनात्मक वाद, संविधानवाद, मर्यादित राज्य या बाबी यामध्ये येत असतात. ठीक आहे, की कायद्याचं राज्य, नियमांच्या आधारित कारभार केला पाहिजे. दुसरं काय म्हणू शकतो आपण, की पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही तत्व असली पाहिजेत. पारदर्शकता, त्यानंतर उत्तरदायित्व. पारदर्शकता म्हणजे काय, की मोकळेपणा, खुलेपणा. उत्तरदायित्व असेल, त्यानंतर उत्तरदायित्व म्हणजे तुम्ही तुमचा जबाबदारी पार पाडताना जे कृती आणि निर्णय घेतले आहेत त्याच्यासाठी तुम्ही उत्तरदायी आहात. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण, पारदर्शकता, उत्तरदायित्व, त्यानंतर लोकाभिमुख. तुमचा कारभार जो आहे तो लोकाभिमुख असायला हवा. त्यानंतर तो सहमतीवर आधारित असायला हवा. सहमती आधारित. त्यानंतर सरकार जे आहे ते प्रतिसादात्मक असायला हवं, रिस्पॉन्सिव्ह. ठीक आहे, त्यानंतर सरकारचा कारभार हा समावेशकता आणि समन्याय यांना, समन्याय म्हणजे काय, इक्विटी, आणि समावेशकता म्हणजे इन्क्लुझिव्हनेस, यांना सामावून घेणारा हवा. म्हणजे सरकारनं शासन कारभार हाकताना सामाजिक न्यायाला प्राधान्य द्यावं. जे ऐतिहासिकदृष्ट्या वंचित राहिलेले समूह आहेत, मागास समूह आहेत, त्यांच्यासाठी विशेष तरतुदी कराव्यात.
जसं की आरक्षणाचं धोरण असेल, प्रगतशील कर आकारणी असेल आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतात की समावेशकता म्हणजे जी विकासाची फळं आहेत किंवा शासन कारभाराचा जो काही लाभ आहे, तो सामान्य म्हणजे समाजाच्या सर्व समूहांना मिळावा. तो कोणत्याही एका समाज घटकापुरता मर्यादित राहू नये. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतो आपण? म्हणजे ही जी काय आहेत, ही सर्व तत्व आपण सुशासनाची तत्व म्हणून सांगू शकतो आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर प्रश्नपत्रिकेमध्ये या स्वरूपाचा प्रश्न आला सुशासनासंबंधी, तर तुम्ही या स्वरूपाची डायग्राम काढू शकता. त्यानंतर नैतिक शासनाचे घटक ते जरी विचारले, तर मगाशी आपण जे बघितले घटक, ते तुम्ही मांडू शकता डायग्रामच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे, क्लिअर आहे? याला नैतिक सुशासनाचे तत्व किंवा सुशासनाचे घटक असं म्हणतात आणि ही जी काही घटक आहेत, ते जागतिक बँकेनं सांगितलेली आहेत 90च्या दशकामध्ये. त्यानंतर अजून मला वाटतं एक घटक किंवा एक तत्व राहिलेलं असावं, ते कार्यक्षमता आणि परिणामकारकता. या संज्ञांचा आपण थोडक्यात त्यांचा अर्थ समजून घेऊयात. ठीक आहे. या सगळ्या संज्ञा, त्या संज्ञांचा अर्थ काय आहे, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. ते सुशासनाचे, नैतिक शासनाचे घटक आहेत. ठीक आहे. मग एक-एक आपण थोडं-थोडं पाहूयात, की कायद्याचे राज्य म्हणजे काय? कायद्याचे राज्य म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? रूल ऑफ लॉ. म्हणजेच काय? की जे काही नियम आहेत, जे काही नियमनं आहेत, नियम म्हणजे रूल्स आणि नियमन म्हणजे रेग्युलेशन्स. त्या आधारे कारभार चालवणं. नियम आणि नियमनांच्या आधारे. म्हणजे कारभार करत असताना, निर्णय घेत असताना, निर्णयाची अंमलबजावणी करत असताना तुम्ही गोष्टी, त्या बाबी या नियम आणि नियमनांच्या आधारे केल्या पाहिजेत. त्यांच्या आधारे. त्यावेळेस त्याला आपण कायद्याचं राज्य असं म्हणतो. मग संविधानात जे काही नियम आहेत, त्यांचं पालन तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे संविधानातील नियमांचं पालन करणं म्हणजे सरकारच्या अधिकारावरती मर्यादा आहेत. सरकारला अमर्याद अधिकार किंवा निरंकुश अधिकार नाहीयेत. की सरकारनं निर्णय घेत असताना, निर्णयांची अंमलबजावणी करत असताना नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करता कामा नये. अन्यथा नागरिक हे सुप्रीम कोर्टमध्ये जातील. ठीक आहे. मग या बाबी आहेत कारण की मूलभूत हक्क हे न्यायालयीन अंमलबजावणी योग्य आहेत. त्यांचं उल्लंघन कोणालाही करता येणार नाही. मग त्या टाईपमध्ये की राज्याचे अधिकार मर्यादित आहेत आणि राज्यानं या संविधानाच्या नियमांच्या अंतर्गत नियमनांच्या अंतर्गत राहून काम करणं गरजेचं आहे सरकारनं आणि त्यावेळेस सरकारच्या अधिकारावर मर्यादा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हा मग तो संविधानवाद आहे. मग यालाच आपण कायद्याचं राज्य असं म्हणतो. म्हणजेच काय की मर्यादित सरकार किंवा मर्यादित शासन त्याला लिमिटेड गव्हर्नमेंट असं देखील म्हटलं जातं संविधानवादाला. मर्यादित शासन म्हणजे सरकारचे अधिकार हे मनमानीपणानं चालणार नाहीत. सरकारचे अधिकार मर्यादित आहेत. नागरिकांचे मूलभूत हक्क असतील किंवा सरकारचे जे इतर अंग असतील कार्यकारी काय म्हणतात कार्यकारी मंडळाव्यतिरिक्त कायदे मंडळ असेल, न्यायमंडळ असेल, हे नियंत्रण आणि संतुलनाच्या भूमिकेतून सरकारच्या अधिकारावरती मर्यादा ठेवणार आहेत, नियंत्रण ठेवणार आहे. क्लिअर? त्याला आपण कायद्याचं राज्य असं म्हणतो. आणि हे कायद्याचं राज्य हेच दर्शवते की सरकारकडे अधिकार आहेत, मात्र त्या अधिकारांबरोबर जबाबदारी देखील येते. सरकारचे अधिकार हे अनियंत्रित किंवा मनमानी, जुलमी असू शकत नाहीत. त्यांचा ते मनमानीपणानं, जुलमीपणानं वापर करू शकत नाहीत. त्यांचे जे अधिकार आहेत, ते कोणत्यातरी जबाबदारीच्या भूमिकेतून दिलेले आहेत. त्यांना लोककल्याण साधायचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे ते अधिकार आहेत आणि त्यासाठीच त्यांनी ते वापरणं गरजेचं आहे. या या गोष्टी कायद्याचं राज्य या संकल्पनेमध्ये येत असतात. ठीक आहे, क्लिअर? त्यानंतर दुसरं महत्वाचं काय म्हणूयात की सुशासनाचा घटक आहे तो म्हणजे पीपल पार्टिसिपेशन, लोकसहभाग. मला वाटतं हा आपण फळ्यावरती नव्हता लिहिलेला मगाशी. पीपल पार्टिसिपेशन, लोक सहभाग हा सुशासनाचा गाभा आहे. सुशासनाचा कोर आहे. कारण की सुशासन जर सुनिश्चित करायचं असेल, तर लोकांनी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत, निर्णयाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि त्याच वेळेस सरकारच्या संसाधनांचा गैरवापर होणार नाही. त्यांचा कार्यक्षम आणि परिणामकारकतेनं वापर होईल हे सुनिश्चित होणार आहे. कारण की जनता त्यामध्ये सहभागी आहे. ठीक आहे. नागरिक जर सहभागी असतील, तर ते गैरवापर होऊ देत नाहीत. त्यांचा एक वचक, एक वॉच असतो. त्या योजनेवरती, त्या कार्यक्रमाच्या, त्या योजनेच्या अंमलबजावणीवरती. क्लिअर? त्यामुळे याला सुशासनाचा गाभा म्हटलं जातं. मग जनता कोणत्या स्वरूपात सहभाग घेत असते त्या शासन कारभाराच्या प्रोसेसमध्ये? तुम्हाला काय वाटतं? की सरकार काय म्हणतात की सामान्य नागरिक लोकशाहीमध्ये कशा स्वरूपाचा सहभाग घेत असतात? की दर 5 वर्षानं किंवा ज्यावेळेस काय म्हणतात की विधानसभा विसर्जित होतात त्यावेळेस अलीकडे होणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजे वारंवार निवडणुकांमध्ये घेत असलेले सहभाग, निवडणुकांमध्ये जो सहभाग नागरिक घेतात, तो एक प्रकारचा लोकशाही प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग आहे.
त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत की नागरिकांचे काही दबाव गट असतात, चळवळ्या वगैरे, या सुद्धा सरकारवरती एक वचक ठेवत असतात. सरकारच्या चुकीच्या धोरणांना प्रश्न विचारत असतात. ठीक आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो की जो आरटीआय आहे, आरटीआय म्हणजे काय? माहिती अधिकार कायदा 2005 चा. या अंतर्गत नागरिक सरकारला प्रश्न विचारतात आणि नागरिकांना जी माहिती विचारली आहे, नागरिकांनी या आरटीआय अंतर्गत जी माहिती विचारली आहे, ती सरकारला 30 दिवसांच्या आत द्यावी लागते. आणि त्यानंतर सरकार जो दावा करत आहे, सरकारी योजनेचा जो लाभ कोणाला पोहोचला आहे, यासंबंधी जर एखाद्या व्यक्तीने चौकशी केली आणि तो लाभ जर प्रत्यक्ष जमिनी स्तरावर पोहोचलेला नसेल, तर त्यांच्या विरुद्ध तक्रार केली जाऊ शकते. म्हणजे लोकसहभागाद्वारे सुशासन सुनिश्चित होणार आहे. जे अधिकारी आहेत त्यांची जबाबदारी, त्यांचं उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाणार आहे. मग हे जे काही भ्रष्टाचार, घोटाळे ही जी काही प्रकरणं आहेत ती उघडकीस येणार आहेत. म्हणजे सुशासन सुनिश्चित होणार आहे. त्यामुळं लोकसहभाग हे सुशासनाचा महत्वाचा गाभा तत्व असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर अजून बाकीच्या गोष्टी आहेत की नागरिकांची सनद असेल, ही बाब देखील महत्वाची आहे. नागरिकांची सनद म्हणजेच काय? सिटीझन चार्टर. म्हणजेच नागरिकांना सरकारकडून कोणत्या सेवा मिळणार आहेत, त्याच्यासाठीचं शुल्क काय आहे, त्यासाठी नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत, म्हणजे नागरिकांनी कोणती दस्तऐवज सादर केले पाहिजेत, नागरिकांनी गाऱ्हाणे कुठे मांडायची, हा सगळा टॉपिक आपण पुढे अभ्यासणार आहोत. ठीक आहे. ही सुशासनाचे लोकांच्या म्हणजे सुशासनाचा हा महत्वाचा गाभा आहे आणि लोकसहभाग जो आहे तो या माध्यमातून व्यक्त करत असतात. लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. क्लिअर? त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आहे की समन्वय आणि समावेशकता. त्यात पुन्हा त्याच बाबी आहेत की समन्वय आहे, त्याला आपण इक्विटी असं म्हणतो. इक्विटी आणि समावेशकता म्हणजे काय? इन्क्लुझिव्हिटी. की आपलं शासन ज्या योजना आखतं, कार्यक्रम आखतं, त्यांची अंमलबजावणी करतं, यातून समाजाच्या कोणत्याही एका समूहाला लाभ पोहोचता कामा नये, तर समाजातील सर्व समूहांचा विकास व्हावा. आणि समन्वय म्हणजे काय? सामाजिक न्याय. म्हणजे जे ऐतिहासिकदृष्ट्या वंचित, शोषित राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी राज्यानं विशेष तरतुदी करणं आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणं. मग या बाबी देखील सुशासनामध्ये महत्वाच्या असतात. सुशासन सुनिश्चित करण्यासाठी आपण समन्वय आणि त्याच वेळी सर्वांचा विकास घडवून आणणं, या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे. त्या दृष्टीनं हे घटक किंवा हे जे तत्व आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर पुढलं महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे प्रतिसादात्मक सरकार, रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट. प्रतिसादात्मक शासन म्हणजेच काय? की नागरिकांची जी काही गाऱ्हाणे असतील, नागरिकांचे जे प्रश्न असतील, त्या प्रश्नांना, नागरिकांच्या ज्या आकांक्षा असतील, त्या आकांक्षांना सरकारनं सकारात्मकरित्या हाताळणं, सकारात्मकरित्या प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणजे नागरिकांची एखादी तक्रार असेल, तर त्या संबंधित त्या तक्रारीला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यानं सकारात्मकतेनं नागरिकांची ती तक्रारीचं निवारण केलं पाहिजे, निराकरण केलं पाहिजे. त्याला आपण प्रतिसादात्मकता असं म्हणतो आणि हा देखील सुशासनाचा महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. की नागरिक तक्रार घेऊन येत आहेत, पण अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत, असं होता कामा नये. तसं जर होत असेल तर त्याला आपण सुशासन म्हणू शकत नाही. ठीक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे आणि ही प्रतिसादात्मकता सुनिश्चित करण्यासाठी आरटीआय असेल किंवा जनसुनवाई किंवा जे काही जनता दरबार भरतात, की दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला अधिकारी जनतेसमोर येणार. जनता थेट अधिकाऱ्यांच्या पुढे येऊन त्यांना त्यांच्या समस्या सांगणार. पुढच्या 15 आठवड्याला त्याचा पुन्हा आढावा घेतला जाणार. या बाबी होणं गरजेचं आहे, ही प्रतिसादात्मकता सुनिश्चित करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की महत्वाचं तत्व सहमती म्हणजे कन्सेन्सस बेस्ड गव्हर्नन्स असावं. म्हणजे सहमती आधारित शासन. सहमती आधारित, सहमतीला प्राधान्य देणं, की ज्यावेळेस समाजामध्ये विविधता खूप जास्त आहे, जसं की आपला भारतीय समाज असेल, की आपल्या इथं प्रत्येक समूहाचे हितसंबंध वेगळे आहेत. मग अशा वेळेस या समूहांमध्ये संवाद होणं गरजेचं आहे आणि निर्णय घेत असताना या समूहांमध्ये मतैक्य होऊन जो निर्णय होईल तो जास्त महत्वाचा आहे. की सहमतीवर आधारित निर्णय होणं आणि कोणत्याही समूहाच्या हितसंबंध न डावललं जाणं हे गरजेचं असतं. त्याच वेळेस आपण त्याला सुशासन असं म्हणू शकतो. क्लिअर? की भिन्न समूहाच्या म्हणजे भिन्न-भिन्न समूहांचे हितसंबंधी आहेत ते एक व्यक्त देखील झाले पाहिजेत, की त्यांना त्यांचं मत मांडता आलं पाहिजे. ते सरकारच्या कानावरती पोहोचलं पाहिजे आणि सरकारनं निर्णय घेत असताना त्या मताला देखील महत्त्व दिलं पाहिजे. ठीक आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निर्णय घेण्याच्या पातळीला देखील आणि अंमलबजावणीच्या पातळीला देखील दोन्ही ठिकाणी. तेव्हाच त्याला आपण गव्हर्नन्स असं म्हणतो, शासन असं म्हणतो. पण त्या शासनाच्या पातळीला ज्यावेळेस हे तत्व असेल, त्यावेळेस आपण त्याला सुशासन असं म्हणणार आहोत. क्लिअर?
त्यानंतर शेवटी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, की हे दोन महत्वाची तत्व आहेत. ते थोडेसे आपण जास्त डिटेलमध्ये बघूयात. पारदर्शकता, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ट्रान्सपरन्सी. ठीक आहे, पारदर्शकता. पारदर्शकता म्हणजे काय? त्याला शब्दशः आपण काय म्हणू शकतो? शब्दशः जर बघायचं झालं लिटरली, तर एक प्रकारचा खुलेपणा किंवा मोकळेपणा. ठीक आहे, म्हणजेच पारदर्शकता. खुलेपणा असेल, मोकळेपणा असेल किंवा मुक्त व्यवहार असेल. मुक्त व्यवहार असेल याला आपण पारदर्शकता असं म्हणतो. आणि सनदी सेवकानं त्याचे जे काही दैनंदिन तो म्हणजे सनदी सेवक त्याच्या पदाची जबाबदारी पार पाडत असताना तो जो काही निर्णय घेतो, तो जो काही कृती करतो, त्याच्यासाठी त्यानं पब्लिक स्क्रुटिनीसाठी खुलं असलं पाहिजे. म्हणजे सनदी सेवकानं त्याची पदाची जबाबदारी पार पाडत असताना घेतलेले निर्णय, केलेली कृती यांसाठी त्यानं लोकांना लोकांकडून होणाऱ्या छाननीला सामोरं गेलं पाहिजे. लोकांनी जर त्याच्या कृतीवर, त्याच्या निर्णयांवर प्रश्न विचारलं, तर त्याला उत्तर देता आले पाहिजेत. ठीक आहे. आणि त्यासाठी आपण वस्तुनिष्ठता हे मूल्य पाहिलेलं, की जर सनदी सेवकानं वस्तुनिष्ठतेच्या म्हणजे तथ्य आणि आकडेवारींच्या आधारे निर्णय घेतले असतील, तर त्याला त्या पब्लिक स्क्रुटिनीला सामोरं जाता येतं. त्याचा निर्णय एखादा अपयशी ठरला तरी देखील. म्हणजेच काय, की सनदी सेवकानं नेहमीच जनतेद्वारे होणाऱ्या तपासणीसाठी उपलब्ध असलं पाहिजे, की जनता त्याच्या निर्णयांची, कृतीची तपासणी करू शकते, त्यावेळी स्वतःला उपलब्ध करून देणं. याला आपण पारदर्शकता असं म्हणत असतो. आणि मग हे जे काय आहे, की ही पारदर्शकता आपल्याला कशी सुनिश्चित करता येईल? प्रशासनामध्ये पारदर्शकता कशी आणता येईल? त्यासाठी अ, काय म्हणूयात, की सरकारकडली जी काही माहिती आहे, ती सरकारनं उपलब्ध करून दिली पाहिजे नागरिकांना. त्यातून नागरिकांचं सबलीकरण होणार आहे. एस-पी गुप्ता असेल किंवा एस-पी गुप्ता खटला असेल किंवा राजनारायण विरुद्ध यूपी राज्य, हे जे काही खटले होते त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं नागरिकांना माहीत करून घेण्याचा हक्क असल्याचं म्हटलं आहे. राईट टू नो हा नागरिकांचा हक्क असल्याचं म्हटलं आहे. आणि त्यानंतर पुढे मजदूर किसान शक्ती संघटन असेल, त्यांनी केलेलं आंदोलन, इतर नागरी संस्थांच्या आंदोलनामुळे माहिती अधिकार कायदा आहे तो 2005 मध्ये अस्तित्वात येऊ शकला. आणि या कायद्यानुसार देखील माहिती उपलब्ध करून देणं नागरिकांना हे गरजेचं बनलेलं आहे, की एकतर त्या विभागांनी किंवा सरकारी जे काही विभाग आहेत त्यांनी ऐच्छिकरित्या म्हणजे सुमोटो स्वतःहून माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि त्याचवेळी जेव्हा एखादा नागरिक ही माहिती मागवत आहे, माहितीची मागणी करत आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीला देखील 30 दिवसांच्या आत ती माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. मग हा जो काही माहिती अधिकार कायदा आहे तो त्यासाठीच आहे, की सुमोटो माहिती उपलब्ध करून देणं आणि त्याचसोबत नागरिकांना माहिती मागितल्यानंतर 30 दिवसांच्या आत ती त्याला उपलब्ध करून देणं. आणि याद्वारे आपण जे काही सुशासन आहे, त्या सुशासनामध्ये किंवा शासन कारभारामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व या गोष्टी आणू शकतो. ठीक आहे. व्यवस्थेला पारदर्शी आणि खुली करण्याचं उद्दिष्ट ठेवून हा कायदा करण्यात आलेला आहे, की व्यवस्था आपल्याला अधिकाधिक पारदर्शी कशी करता येईल, अधिकाधिक खुली कशी ठेवता येईल. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे बाकी हे जे काही अब्राहम लिंकन यांचं एक कोट आपण नोट्समध्ये दिलेला आहे, की जर देश जर सुरक्षित तुम्हाला ठेवायचा असेल, तर तुम्ही लोकांना माहिती होऊ द्यात. काय जी वस्तुस्थिती आणि तथ्य आहेत, ती लोकांपुढे जाऊ द्यात. त्यावेळेस देश सुरक्षित असेल. तुम्ही अन्यथा जर लोकांकडून गोष्टी जर दूर ठेवल्या, तुम्ही जे पाहता, की रशियामध्ये असेल किंवा चीनमध्ये असेल, ती माहिती दाबून ठेवली जाते. ठीक आहे. माहिती दाबून ठेवली जाते. लोकांपुढे ती माहिती येऊ दिली जात नाही. आणि त्यामुळं बऱ्याचदा चीनच्या संदर्भामध्ये एक टर्म यूज केली जाते, की चीन हा प्रेशर कुकर सिंड्रोमला सामोरं जात आहे. म्हणजे चीन हा आतून खदखदत आहे आणि जेव्हा कधी काय म्हणूयात जन असंतोष उसळून येईल, त्यावेळी चीनी व्यवस्था ढासळेल. मग ही जर माहिती उपलब्ध असेल जनतेला, तर त्यावेळी देश हा सुरक्षित असतो. म्हणजे हे गरजेचं असतं. ठीक आहे. देश सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिक हे माहितगार असावे लागतात. माहितगार म्हणजे इन्फॉर्म सिटिझनरी. आणि त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं नागरिकांना माहित करून घेण्याचा हक्क असल्याचं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग आर्टिकल 19(1)(a) असेल किंवा आर्टिकल 21 असेल, कलम 19 आणि कलम 21 अंतर्गत आपल्याला माहितीचा अधिकार आहे.
ठीक आहे. आणि तो जो अधिकार आहे तो व्यवस्थेला पारदर्शी करण्याच्या हेतून आहे, की आपली व्यवस्था अधिकाधिक पारदर्शी कशी करता येईल. कारण की व्यवस्था जर पारदर्शी असेल तर व्यवस्थेतील जे गैरप्रकार आहेत ते पुढे येऊ शकतील, भ्रष्ट प्रकरणं उघड होऊ शकतील, या अधिकाऱ्यांवरती एक दबाव राहील, ते गैरकृत्य करणार नाहीत. ठीक आहे. मग ह्या पारदर्शकतेची साधनं काय आहेत? आपली जी काही सेकंड ERC आहे ना, दुसरा प्रशासनिक सुधारणा आयोग, त्यांनी देखील म्हटलेलं आहे की लोकशाहीमध्ये पारदर्शकता महत्वाची आहे. कारण त्याद्वारे लोकांना माहिती होणार आहे आणि त्याचद्वारे ते लोक शासन कारभारामध्ये त्यांचा सहभाग नोंदविणार आहेत. मग लोकशाहीमधील नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी नागरिकांकडे माहिती असणं गरजेचं आहे. नागरिकांना माहिती सारखं असणं गरजेचं आहे. म्हणजे शासन कारभारामध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग ही पारदर्शकतेची साधनं काय आहेत किंवा यंत्रणा काय आहेत? पारदर्शकतेची साधने किंवा यंत्रणा म्हणजे ही पारदर्शकता आपण कशी सुनिश्चित करत असतोय? हं? तुम्हाला काय वाटतं? की आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहिली ती म्हणजे काय? RTI, माहिती अधिकार कायदा. माहिती अधिकार कायद्यान्वये सरकारवरती माहिती देणं बंधनकारक आहे 30 दिवसांच्या आत, जेव्हा नागरिक हा माहिती मागवत आहे. आणि त्याच वेळेस सुओ मोटो देखील सरकारनं माहिती उघड करणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की सोशल ऑडिट असेल. सोशल ऑडिट म्हणजे काय? सामाजिक लेखापरीक्षण. तर मनरेगामध्ये वगैरे सोशल ऑडिटची संकल्पना आपण त्या योजनेमध्ये समाविष्ट केलेली आहे. की मनरेगा अंतर्गत जे काम होणार आहे, वरून आलेला निधी, प्रत्यक्ष ग्राउंड स्तरावर म्हणजे प्रत्यक्ष जमिनी स्तरावर झालेलं काम असेल, त्या सगळ्या गोष्टी मेळ खात आहेत का? या दृष्टीने सोशल ऑडिट महत्वाचं आहे, की ज्यावेळेस त्या योजनेचे लाभार्थी, त्या योजनेचे सहभागी, भागधारक जे आहेत, ते जर त्या योजनेचं ऑडिट करणार असतील, त्या कामांचं ऑडिट करणार असतील, तर त्याच्यामध्ये परिणामकारकता सुनिश्चित होत असते. त्या कामाची जबाबदारी किंवा काम खरंच तसं झालेलं आहे की नाही, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या चेक होत असतात, तपास होत असतात आणि या कामातील किंवा ह्या योजनेतील जे गैरप्रकार अगोदर होत होते, ते होणं कमी होत असतंय. आणि त्यामुळे सोशल ऑडिट ही पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी महत्वाची ठरते आणि त्यामुळे सरकारचा देखील प्रयत्न आहे, की अधिकाधिक योजनांमध्ये आपल्याला सोशल ऑडिट कसं आणता येईल. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतो आपण, की नागरिकांची सनद, सिटिझन चार्टर. नागरिकांची सनद म्हणजे हे असं दस्तऐवज असतं. तुम्ही ज्यावेळेस सरकारी कार्यालयामध्ये जाता, तिथे एक असा फलक असतो. त्यामध्ये त्या सरकारी विभागाचा उद्देश काय आहे वगैरे त्या गोष्टी असतात. त्यानंतर त्या विभागाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सेवा असतात. ठीक आहे. सेवा त्यासाठी लागणारी कागदपत्रे असतात. त्यासाठी लागणारं शुल्क असतं आणि त्यासाठी लागणारा कालावधी असतो, की तुम्हाला जातीचा दाखला काढायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला ₹70 द्यावे लागतील. त्यानंतर तुमचं ते झालं शुल्क. त्यानंतर तुम्हाला लागणारी कागदपत्र, तुम्हाला त्यासाठी ही कागदपत्र सबमिट करावी लागतील. त्यानंतर पुढे असं, की ते कागदपत्र तुम्हाला किती दिवसाच्या आत मिळून जाईल, ते डॉक्युमेंट. मग ह्या बाबी आणि त्यानंतर जर तुम्हाला याच्यासंबंधी काही तक्रार असेल, तर घरानं ती तक्रार कुणापाशी करायची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या असतात. त्याला आपण नागरिकांची सनद असं म्हणतो. सिटिझन चार्टर. लोकसेवा म्हणजे काय म्हणूयात, की लोकसेवा हमी हक्क कायदे जे आहेत, ते नागरिकांची सनद त्या टाईपचे आहेत. ठीक आहे. या बाबी नागरिकांच्या सनदमध्ये येतात. ज्यावेळेस नागरिकाला माहिती आहे, की मला 15 दिवसांच्या आत माझा जातीचा दाखला मिळाला पाहिजे. तो जर मिळत नसेल, तर तो तक्रार करू शकतो. म्हणजे व्यवस्थेमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की शुल्क असेल, कोणी अडून जास्त शुल्क न आकारावं. उगीच कोणत्या तरी बाबी सांगून. मग कागदपत्र या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या असतात. आपण जर त्या सर्व गोष्टींची तरतूद करून दिली, तर आपलं काम त्या कालावधीत आणि त्या गुणवत्तेचं होणं गरजेचं असतं. ठीक आहे. या बाबी नागरिकांच्या सनदमध्ये आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की जे ई शासन आहे, ई गव्हर्नमेंट, मग हे ई गव्हर्नन्स हे देखील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी मदतीचं ठरतं. ठीक आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की जनसुनवाई सारखे जे काही कॅम्पेन आहेत, कार्यक्रम आहेत, ते सुद्धा महत्वाचे आहेत. की राजस्थानमध्ये जनसुनवाई या स्वरूपाचे काही कार्यक्रम आहेत, की नागरिकांनी थेट अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणं, त्यांची गाऱ्हाणे मांडणं, अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरणं, त्या टाईपमध्ये. त्यानंतर बँगलोर महानगरपालिकेचा आपण पाहिलेला उपक्रम, की सिटिझन रिपोर्ट कार्ड म्हणजेच काय, की बँगलोर महानगरपालिका ही जी वेगवेगळ्या सेवा पुरविते तिच्या कार्यालयांद्वारे, त्याप्रती नागरिकांचा फीडबॅक काय आहे, नागरिकांचं मत अभिप्राय काय आहे, तो विचारात घेतला जातो. नागरिकांच्या तक्रारी विचारात घेतल्या जातात आणि महानगरपालिकेकडून जी नागरिकांना सेवा पुरवली जात आहे, त्या सेवेमध्ये वारंवार सुधारणा केल्या जातात. ठीक आहे. मग या बाबी यामध्ये होत असतात. या पारदर्शकतेसाठी महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर या पारदर्शकतेचं महत्व आपण बघू शकतो. जनरल गोष्टी आहेत. पारदर्शकतेचं महत्व आलं, सुशासनाचं किंवा बाकीच्या गोष्टी आल्या, की उत्तरदायित्वाचं महत्व काय, त्यामध्ये सगळ्या अशाच गोष्टी येणार, की
धोरण आणि कार्यक्रमांचं मूल्यांकनासाठी सहाय्य करतं. सरकारचे जे धोरण आहे, कार्यक्रम आहे, त्याचं इव्हॅल्युएशन आपण करू शकतो. जर पारदर्शकपणे माहिती जर आपल्याला उपलब्ध असेल तर. त्यानंतर दुसरं मग बघू शकतो, की धोरणांची परिणामकारक जर आपल्याला अंमलबजावणी करत असेल, एखाद्या कार्यक्रमाची चांगली अंमलबजावणी, प्रभावी अंमलबजावणी, तर त्यासाठी त्या योजनेचे लाभार्थी किंवा इतर नागरिक यांच्याकडून फीडबॅक किंवा अभिप्राय घेणं गरजेचं आहे. त्यातून आपण आपल्या योजनेच्या डिलिव्हरीमध्ये अधिक चांगली सुधारणा करू शकतो. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतो, की नागरिक आणि सरकार यांच्यामध्ये जो विश्वास तूट आहे, ट्रस्ट डेफिसिट, तो भरून काढण्यासाठी उत्तरदायित्व महत्वाचे, काय म्हणतात की पारदर्शकता महत्वाची आहे. त्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, शासन कारभारातील जे गैरप्रकार आहेत ते रोखण्यासाठी महत्वाचे आहे. घोटाळे उघडकीस काढणं, त्यानंतर माहितगार नागरिक जर असतील तर नागरिक केंद्रित प्रशासनाला चालना मिळणार आहे. कारण की त्यातून नागरिकांचं, लोकांचं, सामान्य जनतेचं सबलीकरण, एम्पॉवरमेंट होणार आहे आणि त्यातून लोकाभिमुख शासन चालविलं जाणार आहे. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, की जर जनता किंवा म्हणजे जर पारदर्शकता असेल तर जनता त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आग्रही असेल आणि ती त्यांच्या गरजा, त्यांचे हक्क पूर्ण करून घेऊ शकेल. ठीक आहे. यासाठी देखील पारदर्शकता महत्वाची आहे. मग पारदर्शकतेला चालना देण्यामध्ये एखादा सनदी सेवक काय करू शकतो? समजा तुम्ही उद्या सनदी सेवक झाला, तुम्ही IAS झाला, तर तुमच्या कार्यालयामध्ये तुमचे काही जिल्हाधिकारी कार्यालय असणार आहे, त्यामध्ये तुम्ही पारदर्शकतेला चालना देण्यासाठी कोणते पुढाकार घ्याल, काय कराल? ही सर्वात महत्वाची गोष्ट काय, तुमच्या कार्यालयाची जी माहिती आहे, ती जी कायद्यानुसार देणं योग्य आहे, या माहिती अधिकार कायद्यान्वये, ती तुम्ही सुमोटो दिली पाहिजे, ती उघड केली पाहिजे. आणि त्यासंबंधीच मला वाटतं राजस्थानचं जनसुनवाई पोर्टल आहे, की त्याच्यावरती ती माहिती सुमोटो जाहीर केली जाते. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय तुम्ही बाब करू शकता, की तुमच्या कार्यालयामध्ये तुम्ही पारदर्शकतेबाबत आग्रही असाल, की पारदर्शकता आपण ठेवली पाहिजे, याबद्दल तुमचा आग्रह असला पाहिजे. एक नेतृत्वाच्या स्थानी तुम्ही असल्यानं त्याद्वारे तुम्ही तुमच्या कार्यालयाची, तुमच्या जिल्ह्यातील पारदर्शकता कायम ठेवू शकता. त्यानंतर बाकीच्या गोष्टी, की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कार्यालयामध्ये इतरांना प्रश्न विचारण्याची मुभा दिली पाहिजे. इतरांची मतं दाबून टाकली नाही पाहिजे. इतरांचा आवाज तुम्ही दाबता कामा नये. ठीक आहे. त्यानंतर अजून काय करू शकता, की तुमच्या कार्यालयामध्ये तुमच्या अधिकाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण तुम्ही त्या माहिती अधिकार कायद्यासंबंधी, पारदर्शकतेसंबंधी दिलं पाहिजे. आणि त्याचवेळी जी काही सामान्य जनता आहे तिला देखील त्यांच्या हक्कांबाबत जागरूक केलं पाहिजे. त्यासाठी मग तुम्ही काही अशासकीय संस्था असतात, बिगर शासकीय संस्था, NGOज, त्यांची देखील मदत घेऊ शकता आणि त्याद्वारे नागरिकांमध्ये, सामान्य जनतेमध्ये त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता आणि ही जी काही पारदर्शकता आहे तिचं महत्व, याबाबत जागरूकता तुम्ही उभी करू शकताय. ठीक आहे. या बाबी तुम्ही एक IAS किंवा तुम्ही एक सनदी सेवक म्हणून करू शकता. त्याचवेळी जो इन्फॉर्मेशन डे आहे, माहिती दिवस, तो तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये किंवा समाजामध्ये साजरा करू शकताय. ठीक आहे. या संबंधीच्या बाबी आपण पाहू शकतो, की सनदी सेवक काय करू शकतो. क्लिअर आहे? पारदर्शकता. पारदर्शकता म्हणजे काय, की मोकळेपणा, खुलेपणा ठेवणं, की सरकार जो काही निर्णय घेत आहे, सरकार जी काही कृती करत आहे किंवा एखादा सनदी सेवक त्याच्या पदाची जबाबदारी पार पाडत असताना तो जो निर्णय घेतोय, तो जो कृती करतोय, त्यासाठी, त्या निर्णय आणि कृतीसाठी त्यानं पब्लिक स्क्रुटिनीसाठी खुलं राहिलं पाहिजे. लोकांकडून होत असलेली काय म्हणूयात, की पाहणी असेल, की चाचणी असेल, की हा सनदी सेवकानं केलेलं काम कसं आहे, काय आहे, यासाठी त्यानं छाननीसाठी उपलब्ध असलं पाहिजे. तपासणीसाठी उपलब्ध असलं पाहिजे. त्याला आपण पारदर्शकता असं म्हणतो. आणि त्या दृष्टीनं माहिती अधिकार कायदा महत्वाचा आहे. त्यानंतर पुढली महत्वाची काय म्हणूया, सुशासनाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे उत्तरदायित्व. सुशासनाचं वैशिष्ट्य म्हणा किंवा तत्व किंवा घटक. उत्तरदायित्व म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, तुम्ही सनदी सेवक म्हणून किंवा तुम्ही तुमच्या पदाची जबाबदारी म्हणून जे कृती करता, जे निर्णय घेता, त्या कृती आणि निर्णयांच्या परिणामांना तुम्ही उत्तरदायी आहात. ठीक आहे. आपण आपल्या नोट्समध्ये काय व्याख्या दिलेली आहे, उत्तरदायित्व म्हणजे काय, सनदी सेवक त्याच्या पदाची जबाबदारी पार पाडत असताना त्यानं केलेल्या कृतींसाठी आणि निर्णयांसाठी तो उत्तरदायी असतो. बरोबर आहे. जे शासक आणि शासित, या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. गव्हर्न अँड गव्हर्न. शासक आणि शासित, हे शासक जे आहेत ते निर्णय घेत असतात. कुणासाठी? शासितांसाठी, सामान्य नागरिकांसाठी, सत्ताधारी वर्ग. मग ह्या सिव्हिल सर्वंट्स असतील किंवा राजकीय सत्ताधारी असतील, हे निर्णय घेत असतात सामान्य नागरिकांसाठी. मग हे जे काही निर्णय घेणारे आहेत, निर्णय घेणारे, हे त्यांनी जे निर्णय घेतले आहेत त्यासाठी शासितांकडून जबाबदार धरले जातात.
शासित म्हणजे सामान्य नागरिकांकडून ज्यांच्यासाठी निर्णय घेतले आहेत. जे निर्णय घेतात ते ज्यांच्यासाठी निर्णय घेतले आहेत त्यांच्या प्रती उत्तरदायी असतात. ते त्यांचं उत्तरदायित्व सुनिश्चित करू शकतात, जबाबदारी सुनिश्चित करू शकतात. मग ह्यांची ही उत्तरदायित्व किंवा जबाबदारी कुठून येत असते? की साधारणपणे पाहायचं झालं तर जे अधिकारपद असते, तुम्हाला एखादा अधिकार आहे, त्या अधिकार पदातून तुमची जबाबदारी येत असते आणि या जबाबदारीतून तुमचं उत्तरदायित्व येतं. ठीक आहे. ही महत्वाची बाब आहे. तुम्ही IAS अधिकारी आहात, म्हणजे तुमची ती अथॉरिटी आहे, तुम्हाला ती पॉवर आहे. त्या पॉवर मधून तुमची काहीतरी जबाबदारी असणार आहे. काय जबाबदारी आहे? की तुम्हाला जिल्ह्याचा कारभार व्यवस्थितरित्या सांभाळायचा आहे. जिल्ह्यामधील जी काही कायदा सुव्यवस्थेची स्थिती असेल, ती तुम्हाला सांभाळायची. त्यासाठीचे अधिकार तुमच्याकडे आहेत आणि ती सांभाळण्यासाठी तुम्ही काहीतरी निर्णय घेणार आहात, काहीतरी कृती करणार आहात. मात्र जी निर्णय आणि जी कृती तुम्ही केलेली आहे, तुमच्या अधिकारपदाचं, तुमच्या अधिकाराचं म्हणजे तुमचे अधिकार, तुमचे सेवेचे जे अधिकार आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही जी कृती आणि निर्णय घेतले आहेत त्याप्रती तुम्ही उत्तरदायी असणार आहात. ज्यांच्यासाठी तुम्ही ते निर्णय घेतले आहेत म्हणजे जनतेसाठी तुम्ही ते नागरिकांसाठी निर्णय घेतले आहेत. नागरिक तुम्हाला प्रश्न विचारतील आणि त्यांच्याप्रती तुम्ही उत्तरदायी असणार आहात. तुम्ही त्यांना त्यांच्या प्रश्नांची, त्यांच्या गाऱ्हाण्यांची उत्तरं दिली पाहिजेत. ठीक आहे. हे जे आहे ते उत्तरदायित्व आहे. हे अधिकार पदातून जबाबदारी आणि जबाबदारीतून उत्तरदायित्व येत असतं. जबाबदारी म्हणजे काय? की तुम्ही तुमच्या पदाचं काम पार पाडणं, पदाचे कर्तव्य पार पाडणं, पदाचं कर्तव्य पार पाडणं. ठीक आहे. त्याला तुम्ही जबाबदारी असं म्हणू शकता. ही जी जबाबदारी आहे, पदाचं कर्तव्य, ही तुम्ही दुसऱ्याकडे सुपूर्द करू शकता. की हे बाबा माझं काम आहे, ही माझी जबाबदारी आहे, ते तू कर असं तुम्ही म्हणू शकता. पण तुमच्या अधिकार पदातून जी जबाबदारी आली आहे, ती जबाबदारी तुम्ही सुपूर्द करू शकता. पण तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी जे निर्णय आणि कृती घेतलेली आहे, त्यांच्या परिणामांचं उत्तरदायित्व दुसऱ्यावरती सोपवू शकत नाहीये. ठीक आहे. म्हणजेच काय, की जबाबदारी पाडत असताना तुम्ही घेतलेले निर्णय आणि केलेल्या कृतींसाठी तुम्ही उत्तरदायी आहात. उत्तरदायित्व हे जबाबदारीतून येतं आणि उत्तरदायित्व मात्र दुसऱ्याकडे सुपूर्द करता येत नाही. ही गोष्ट महत्वाची. जबाबदारी तुम्ही दुसऱ्यावरती सोपवू शकता, दुसऱ्याला काम करायला सांगू शकता. मात्र तुम्ही तुमच्या अधिकारपदातून जे निर्णय घेतलेले आहेत, कृती केलेली आहे, त्या प्रतीचं उत्तरदायित्व तुम्ही दुसऱ्यावरती सोपवू शकत नाही. क्लिअर? ही बाब महत्वाची आहे. ठीक आहे. मग हे उत्तरदायित्व जे काय आहे, की तुम्हाला सांगितलं मी, की उत्तरदायित्व काय आहे, की जे निर्णय घेणारे आहेत, ते निर्णय ज्यांच्यासाठी निर्णय घेतले आहेत, त्यांच्याप्रती उत्तरदायी आहे, जबाबदार आहेत. ठीक आहे. मग हे जे काही उत्तरदायित्व सुनिश्चित करणाऱ्या काही संस्था असतात मधल्या, मग ते जे काही हे शासक आणि शासित जे आहेत, त्यांच्यामधली जी दरी आहे, ती कमी करण्याचं त्या काम करत असतात. आणि मग ह्या उत्तरदायित्वाच्या संस्था या सुशासनाचा गाभा बांधतात. उत्तरदायित्वाच्या संस्था म्हणजे ज्या उत्तरदायित्व सुनिश्चित करतात त्या. ठीक आहे. मग उत्तरदायित्व कसं सुनिश्चित होतं, काय त्याच्या यंत्रणा काय आहेत ते आपण बघूया. उत्तरदायित्वाच्या संस्था किंवा यंत्रणा. आपण त्या दोन पद्धतीने पाहू शकतो. मला वाटतं आपल्या नोट्समध्ये त्याची डायग्राम मी दिलेली असावी. ठीक आहे. या बाबी ही उत्तरदायित्व यंत्रणा, मी काय म्हटलं, की जे निर्णय घेणारे आहेत आणि ज्यांच्यासाठी निर्णय घेतले जात आहेत, त्यांच्यामधली जी दरी आहे ती कमी करण्याचं काम उत्तरदायित्वाच्या संस्था करत असतात. उत्तरदायित्व सुनिश्चित करणाऱ्या संस्था, मधल्या संस्था. मग ह्या आपल्याला दोन पद्धतीनं पाहायला मिळतात. की एक असतात हॉरिझॉन्टल लेवलला आणि दुसरे असतात व्हर्टिकली उभ्या आणि एक क्षिती समांतर. मग आपल्याला क्षिती समांतर कोण पाहायला मिळतं? की नियंत्रण आणि संतुलनाचं तत्व. म्हणजेच काय? चेक्स अँड बॅलन्स, प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. म्हणजेच काय, की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या तिन्ही संस्था समांतरपणे कार्यरत आहेत. बरोबर? त्यांची वेगवेगळी भूमिका पार पाडत. मात्र कायदे मंडळाचं कार्यकारी मंडळावर नियंत्रण आहे, न्याय मंडळावर नियंत्रण आहे. त्याचप्रमाणे न्याय मंडळाचं कायदे मंडळावर नियंत्रण आहे, कार्यकारी मंडळावर नियंत्रण आहे. मग हे काय आहे? नियंत्रण आणि संतुलनाचं तत्व आहे आणि यातून या तिन्ही संस्था एकमेकींचं उत्तरदायित्व सुनिश्चित करत असतात. जर का कार्यकारी मंडळ संविधानाच्या विरुद्ध जाणारा एखादा आदेश काढत असेल, एखादा निर्णय घेत असेल, तर त्याला इनव्हॅलिड ठरवण्याचं आणि कॉन्स्टिट्युशनली वाईड ठरवण्याचं काम न्यायपालिका करते. तुमच्या एखाद्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा सरकारनं काय म्हणत, की कायदेमंडळाने एखादा कायदा केला किंवा सरकारने एखादा कार्यकारी आदेश आणला, तर तुम्ही न्यायालयात आव्हान देऊ शकता आणि न्यायालय जर खरोखर तुमच्या त्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होणार असेल किंवा संविधानाच्या मूलभूत चौकटीचं उल्लंघन होणार असेल, आपलं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन केशवानंद भारती खटला त्यानुसार, तर न्यायमंडळ तो आदेश, तो कायदा रद्द ठरविणार आहे. म्हणजे या ज्या संस्था आहेत त्या नियंत्रण आणि संतुलनातून एकमेकींचं उत्तरदायित्व सुनिश्चित करत असतात. क्लिअर?
त्यानंतर दुसरी महत्वाची की उत्तरदायित्वाच्या अजून बाकी संस्था काय आहेत की कॅग आहे. जी काही फायनान्शियल प्रोप्रॉरिटी आहे, वित्तीय काय म्हणतात की एक प्रकारचं उत्तरदायित्व, ती योग्यता त्या चेक करण्याचं काम कॅग करत असतो. मग कॅग अनेक गैरप्रकार पुढे आणत असतो की सरकारचा खर्च करण्याचं जे काही सरकार ज्या पद्धतीने निधीचा वापर करत आहे, प्रकल्प अंमलात आणत आहे, त्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येतील. सरकार जी काही राज्याची संसाधनं आहेत त्याचा काय म्हणतात की ती वेस्टफुल पद्धतीने कुठे जात आहेत, या सगळ्या बाबी तिथं पुढे येऊ शकतात. त्यानंतर लोकपाल, लोकायुक्त असतील, भ्रष्टाचाराची प्रकरणं वगैरे, भ्रष्टाचाराच्या तक्रारी असतील, ह्या त्यांच्याकडे बाबी जात असतात आणि ते त्यांचा तपास करून जे काही भ्रष्ट करणारे अधिकारी असतील त्यांना योग्य ती शिक्षा आणि तपास या सगळ्या गोष्टी ते पार पाडत असतात. त्यानंतर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि स्टेट व्हिजिलन्स कमिशन म्हणजेच केंद्रीय दक्षता आयोग आणि राज्य दक्षता आयोग यांचं देखील काम तेच आहे की जे पब्लिक फंक्शनरीज आहेत त्यांच्या विरुद्ध भ्रष्ट प्रकरणांची चौकशी करणं. ठीक आहे, त्या बाबी. आणि त्यानंतर नॅशनल ह्युमन राईट कमिशन किंवा नॅशनल कमिशन फॉर वुमन म्हणजे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग या देखील बाबी महिला असतील किंवा मानवी हक्काच्या संबंधित ज्यांचं जे उल्लंघन असेल त्या बाबींची चौकशी करणं, या बाबी त्या करत असतात. म्हणजे एक प्रकारचं उत्तरदायित्व त्या सुनिश्चित करत असतात. ठीक आहे. त्यानंतर बाकी न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्व मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे. आणि जे व्हर्टिकली म्हणजे थेट जनतेद्वारे की सरकारचं उत्तरदायित्व जनता कशी सुनिश्चित करत असते, तर ते आपल्याला निवडणुकांमधून पाहायला मिळतं. सरकारनं जर व्यवस्थितरित्या काम नाही केलं तर सरकार, सामान्य नागरिक, मतदार हे त्या राजकीय पक्षाचं, त्या सत्ताधारी पक्षाचं उत्तरदायित्व सुनिश्चित करणार आहेत. त्यांना पदावरून हटवतील, त्यांची सत्ता काढून घेतील. ठीक आहे. त्यानंतर दबाव गट असतील, हे सुद्धा सरकारवरती दबाव आणतात ज्यावेळी सरकार चुकीच्या काही गोष्टी करतं असं त्यांना वाटतं तेव्हा. त्यानंतर माध्यम असतील, मीडिया, ही सुद्धा महत्वाची कामं पार पाडत असतात. आपण पाहतो ज्यावेळेस सरकार एखादा कायदा करतं, कायदेमंडळ, त्यावेळेस जर तो काही तत्वांशी विसंगत असेल तर वर्तमानपत्र कशा स्वरूपाची आर्टिकल्स लिहितात, एडिटोरियल्स लिहितात. तर सरकारच्या धोरणांवरती, कार्यक्रमांवरच्या उणिवा दाखवून देणं असेल किंवा त्यातल्या काही बाबी असतील त्याच्यावरती टीका करण्याचं काम हे वर्तमानपत्र करत असतात. न्यूज मीडिया असेल, टेलिव्हिजन मीडिया असेल, सगळ्याच बाबी. ठीक आहे. त्यानंतर नागरिक काय काय करत असतात, नागरिकांकडून आरटीआय फाईल केला जातो की त्यांचं माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवली जाते. सरकारला ती 30 दिवसाच्या अंतर्गत द्यावी लागते. म्हणजे सरकारचं उत्तरदायित्व, त्या विभागाचं, त्या अधिकाऱ्याचं उत्तरदायित्व सुनिश्चित करता येतं या पद्धतीनं. त्यानंतर नागरिकांची सनद मी तुम्हाला सांगितलं, सोशल ऑर्डर असेल आणि हे शासन असेल. ठीक आहे. या बाबींद्वारे आपण सरकारचं उत्तरदायित्व सुनिश्चित करू शकतो. त्यानंतर उत्तरदायित्वाचे काही आयाम आपण नोट्समध्ये दिलेले आहेत. मला वाटतं याच्यामध्ये नोट्समध्ये मी अजून एक डायग्राम महत्वाची दिलेली आहे की अशा डायग्राम्स तुम्हाला पेपरमध्ये काढायच्या आहेत. ठीक आहे. ही डायग्राम तुम्ही व्यवस्थितरित्या बघाल आपल्या नोट्समध्ये की पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हा पाया आहे कशाचा, सुशासनाचा. मग सुशासनवरती त्याच्या पायाच्या ठिकाणी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. मग पारदर्शकता, उत्तरदायित्व असेल तर त्यातून सुशासन सुनिश्चित होणार आहे. आणि सुशासन जर असेल तर नागरिकांचा सरकारवरील विश्वास वाढणार आहे, लोकसहभाग वाढणार आहे शासन प्रक्रियेतला, भ्रष्टाचार कमी होणार आहे, कार्यसंस्कृती सुधारणार आहे. कार्यसंस्कृती म्हणजे काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये वर्क कल्चर म्हणतो. म्हणजे एखादं जे काही कार्यालय आहे त्याचं काम करण्याची पद्धत कशी आहे, त्याचा सेवा पुरवठादार म्हणजे ज्यांच्याशी सेवा पुरवली जात आहे त्यांच्या प्रतीची वृत्ती कशी आहे, एकमेकांप्रतीची वृत्ती कशी आहे, त्यांचं कामाचं स्वरूप कसं आहे. ठीक आहे. त्या सर्व बाबी की त्यांची मूल्य आणि आदर्श काय आहे, त्या सर्व बाबी त्या कार्यालयाचं, त्या संस्थेचं कार्यसंस्कृती ठरवत असतात. आपण जर पाहिलं तर आपण म्हणतो की सरकारी कार्यालयांची काय म्हणतात की कमजोर समूहांप्रती काय वृत्ती आहे, नोकरशाही वृत्ती म्हणजे अनास्थेची वृत्ती आहे, ऍपथी, ऍटिट्यूड ऑफ ऍपथी. म्हणजे त्यांना देणं घेणं नाही गरीब माणसाचं, असं आपल्याला काही वेळेस पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. मग ही जी काही वृत्ती आहे ती त्या कार्यालयाची काय आहे, कार्यसंस्कृती आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच बाकीच्या गोष्टी येतात, ते आपण पुढील लेक्चर्समध्ये अभ्यासणार आहोत. कार्यसंस्कृती हा एक सेपरेट टॉपिक आहे. ठीक आहे. याच प्रकरणामध्ये. त्यानंतर सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारेल. म्हणजे काय, जी सर्व्हिस डिलिव्हरी आहे ती सेवा पुरवठा. सरकार हे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवित असतं. म्हणजे राशन पासून ते वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा की तुमची डॉक्युमेंट्स काढून घेणं असेल किंवा रस्ते, महामार्ग असतील किंवा शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असतील, पार्क वगैरे, उद्यानं, या बाकी सगळ्या गोष्टी सरकार कित्येक सेवा आपल्याला पुरवित असतं. मग या सेवांची गुणवत्ता जर सुधारायची असेल तर सुशासन हवं आहे आणि त्यासाठी उत्तरदायित्व आणि पारदर्शकता. की सरकार, एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर सरकार पंतप्रधान आवास योजना आहे, त्या अंतर्गत घरं येतात. मग ती घरं ही खरंच गरजूंना जात आहेत की नाहीत, हे उत्तरदायित्व आणि पारदर्शकच्या यंत्रणेद्वारे सामान्य नागरिक एक आरटीआय फाईल करून बघू शकतो की खरंच, किंवा त्याच्या आजूबाजूला दिसतं ना की हा माणूस चांगला, म्हणजे चांगला
सधन घरातील आहे आणि त्याच्याकडे पैसा वगैरे ह्या बाबी बक्कळ असताना देखील तो सरकारच्या संसाधनांचा त्या पद्धतीनं काय म्हणूयात की दुरुपयोग करतोय. मग अशा वेळेस तुम्ही त्याचा पर्दाफाश पाडू शकताय. कशामुळे? उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेच्या यंत्रणांमुळे, आरटीआय, सोशल ऑडिट यांसारख्या बाबींमुळे. आणि त्यामुळं ही सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारणार आहे. खरंच त्या सेवांचा लाभ हा गरजूंपर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे. मग त्यामुळे लोकशाही दृढ होईल आणि नागरिकांचं देखील सबलीकरण होत आहे, हे आपण पाहिलेलं आहे. या गोष्टी तुम्हाला लिहायच्यात. आणि त्यानंतर इथे एक डायग्राम दिलेली आहे मी, ती सुद्धा तुम्ही त्या संबंधीचा तसा प्रश्न आला तर बनवू शकता, काढू शकता. आणि त्याच म्हणजे तुम्हाला अशा काही इनोव्हेटिव्ह गोष्टी तुमच्या उत्तरामध्ये दाखवायच्या आहेत एक्झामिनरला. ठीक आहे. की सरकारची मक्तेदारी आहे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत, की म्हणजे सरकारी सेवा पुरवण्याच्या बाबतीत किंवा अधिकारांच्या बाबतीत, त्यात जर विवेकाधिकार असेल आणि त्यात जर उत्तरदायित्व नसेल तर भ्रष्टाचार होणार आहे. मक्तेदारी आहे, त्याला स्वतःच्या विवेकानुसार निर्णय घेण्याचंही स्वातंत्र्य आहे, मात्र त्याचं उत्तरदायित्व नाहीये. अशा वेळेस तो त्याच्या मक्तेदारीचा आणि त्याच्या स्वविवेकाचा उत्तरदायित्वाच्या अभावी गैरउपयोग करणार आहे, दुरुपयोग करणार आहे आणि त्यातून भ्रष्टाचार, गैरप्रकार होणार आहे. आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला उत्तरदायित्व सुनिश्चित करावं लागेल, जेणेकरून हा भ्रष्टाचार कमी होणार आहे, भ्रष्टाचार होणार नाही, भ्रष्टाचाराला रोखता येऊ शकेल. ठीक आहे, क्लिअर? ठीक आहे. उत्तरदायित्वाचे काही आयाम आहेत. ऍडम वुल्फ यांनी सांगितल्याप्रमाणे की जे उत्तरदायित्व आहे त्याचे म्हणजे काय म्हणूयात की उत्तरदायित्वाचे आयाम एवढा महत्वाचा टॉपिक नाहीये. की आयाम म्हणजेच काय की उत्तरदायित्व कशा कशाच्या बाबतीत असू शकतं की विधिवत उत्तरदायित्व. विधिवत म्हणजे काय की लेजिटिमेट किंवा म्हणजे कायद्यानुसार, म्हणजे तुम्ही कायद्याचं पालन करत आहात का, तुमची जी कृती आहे ती कायद्याचं पालन करणारी असावी, म्हणजेच विधिवत उत्तरदायित्व, कायद्याचं पालन. त्यानंतर वित्तीय उत्तरदायित्व म्हणजे काय, सरकारचा जो काही निधी आहे, संसाधन आहे, त्याचा तुम्ही योग्य वापर करत आहात का, म्हणजेच काय वित्तीय उत्तरदायित्व. ठीक आहे. शब्द त्यानुसार त्या गोष्टींचा तसा अर्थ लावणं. वित्तीय उत्तरदायित्व की निधीचा तुम्ही योग्यपणे वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर लोकशाही उत्तरदायित्व म्हणजे काय, जनतेला तुम्ही उत्तरदायी असणं. त्यानंतर नैतिक उत्तरदायित्व म्हणजे काय की नीतितत्व संहितेनुसार तुम्ही काम करत आहात का, नैतिक उत्तरदायित्व. आणि कामगिरी उत्तरदायित्व म्हणजे सनदी सेवकांचं कामगिरीचं मूल्यांकन केलं जाणार आणि त्यानुसार त्यांचं उत्तरदायित्व ठरविलं जाणार. ठीक आहे. या बाबीच्या काही महत्वाच्या गोष्टी आपण उत्तरदायित्वाच्या आयामामध्ये बघू शकतो की उत्तरदायित्वाचे वेगवेगळे डायमेन्शन्स काय असतात. ठीक आहे. त्यानंतर भारतामध्ये नैतिक शासन सुनिश्चित करण्यामध्ये काय अडथळे आहेत, काय समस्या आहेत, हे थोडंसं पाहूयात. की आपल्या इथं नैतिक शासन सुनिश्चित का होत नाहीये. ही जी काय मी म्हटलं तुम्हाला, नोकरशाहीची अनास्था आहे, लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. मग ह्या गोष्टी कशामुळे होत आहेत? भारतात सुशासनापुढील आव्हानं काय आहेत? आपण थोडं काय म्हणूयात एक सब हेडिंगच्या अंतर्गत बघूयात की राजकीय आव्हानं काय आहे, सामाजिक आव्हानं त्या टाईपमध्ये. ठीक आहे. मग राजकीय आव्हानं काय म्हणता येतील? सुशासन किंवा नैतिक शासन म्हणा हवं तर. ठीक आहे. सुशासन किंवा नैतिक शासन, त्यापुढील आव्हानं काय आहेत, भारतामध्ये नैतिक शासन सुनिश्चित का होत नाहीये, आपल्याला काय अडचणी येत आहेत. तर राजकीय आव्हान याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की नोकरशाही ज्या पद्धतीचं काम करत आहे, मग नोकरशाहीला तिचं काम करू दिलं जात नाही. म्हणजे नोकरशाहीचा या शासन कारभाराच्या प्रक्रियेमध्ये नोकरशाहीचा नव्हे तर मंत्रिमंडळाचा किंवा मंत्र्यांचा किंवा राजकीय हस्तक्षेप, पॉलिटिकल इंटरफेरन्स, राजकीय हस्तक्षेप हा जास्त आहे. नोकरशाहीला तिचं काम प्रभावीपणे करू दिलं जातं. नोकरशाहीचं काम काय आहे की निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम, ते प्रभावीपणे करण्यासाठी, पार पाडण्यासाठी त्या राजकीय जे काही कार्यकारी आहे, राजकीय नेते वगैरे जे असतात, मंत्री वगैरे, त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. मात्र हस्तक्षेप करताना ते पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून काय म्हणू शकतो की ज्यावेळेस हस्तक्षेप करतात राजकीय नेते त्यावेळेस ती वेगळी बाब आहे. पण बऱ्याचदा बहुतांश सनदी सेवक असे पाहायला मिळतात की सनदी सेवक स्वतःच राजकीय पुढाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांचं लांगूल चालन करतात. ठीक आहे. सनदी सेवक काय करतात की आपल्या राजकीय वरिष्ठांना प्रभावित करण्यावरती अधिक लक्ष केंद्रित करतात आणि त्यासाठी ते मग त्यांचे राजकीय वरिष्ठ जे आहेत, नेते मंडळी, त्यांच्यानुसार ते जसं म्हणतील तसं काम करतात. त्यांच्या हितासाठी, त्यांच्या लाभापोटी तसा निर्णय घेतात की जेणेकरून मंत्र्यांचं, राजकीय नेत्यांचं हित सर्व होईल आणि त्यातून त्या अधिकाऱ्यांना देखील काहीतरी मिळू शकेल. ठीक आहे. अशा या संगनमतानं होणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळं नैतिक शासन, सुशासन सुनिश्चित व्हायला अडचणी येत असतात. आणि अ, अगोदर सांगितल्याप्रमाणे मी की
बहुतांश वेळा काय असतं, की हे जे काही राजकीय कार्यकारी आहे, कार्यकारिणी, एक्झिक्युटिव्ह, पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह तिची देखील अपेक्षा असते. राजकीय कार्यकारिणी म्हणजे काय? हे मंत्री वगैरे, मंत्रिमंडळ, कार्यकारी मंडळ त्यांची देखील अपेक्षा असते, की ह्या सनदी सेवकांनी अनैतिक वर्तन करावं काही वेळेस, की जेणेकरून त्यांचा लाभ होऊ शकेल. त्या दृष्टीने ते निर्णय प्रभावित करत असतात आणि सनदी सेवक देखील काही वेळेस त्यांच्या त्या गोष्टीला बळी पडत असतात. ठीक आहे. यामुळे सुशासन सुनिश्चित व्हायला, नैतिक शासन सुनिश्चित व्हायला अडचणी येत असतात. त्यानंतर अजून आपण काय म्हणू शकतो? हं, की संस्थात्मक आव्हानं काय आहेत? म्हणजे इन्स्टिट्यूशनल चॅलेंजेस. म्हणजे जी सनदी सेवा आहे, तिच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत का? ही जी काही आपली सिस्टीम आहे प्रशासनाची, तिच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत का? तर आपण पाहतो, की सध्या आपल्याला एक करिअर सिव्हिल सर्व्हिसेस पाहायला मिळते. करिअर सनदी सेवा म्हणजे काय? की एकदा का तुम्ही आपण म्हणतो, की सरकारी सेवा खूपच जास्त सुरक्षित असते. बरोबर. म्हणजे एकदा का तुम्ही सरकारमध्ये भरती झालात, तर तुम्हाला कोणीही काढून टाकू शकत नाही. तुमचा महिन्याच्या महिन्याला पगार येतच राहणार. काम करा, करू नका. अशा स्वरूपाचा समज आहे आणि त्या स्वरूपाचं काम काय अधिकारी करत असतात. यातून एक कॉम्प्लेसन्सी, एक आळशीपणा, एक निष्क्रियता या अधिकाऱ्यांमध्ये येत असते. आणि ही जर कॉम्प्लेसन्सी असेल, की माझा जॉब हा सिक्युअर्ड आहेच, मला कोणी काढून टाकणार नाहीच. मग अशा वेळेस ते अधिकारी काम करत नाहीत. ते कामचुकारपणा करतात आणि यातून मग सुशासन, नैतिक शासन कसं सुनिश्चित होणार आहे? ते त्यांच्या पदाची जबाबदारी, लोकसेवेप्रती समर्पण, करुणा, सत्यनिष्ठा या गोष्टींचं पालन करणार नसतील तर. ठीक आहे. त्यामुळं हा जो काही इन्स्टिट्यूशनल चॅलेंज याला आपण म्हणू शकतो, की करिअर सनदी सेवा, की तेवढी सुरक्षित तो जॉब असणं, यातून कॉम्प्लेसन्सी येणं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं म्हणू शकतो, की या सनदी सेवकांना व्यापक स्वरूपाचे विवेकाधिकार आहेत. डिस्क्रिशनरी पॉवर खूप जास्त आहे. स्वतःच्या विवेकाने निर्णय घेणं. मग अशा वेळेस आपण जे कौटिल्याचं मी मागे तुम्हाला उदाहरण सांगितलेलं, की एवढे मोठे अधिकार आहेत, एवढा मोठा जर तो पैशात खेळणार असेल तो अधिकारी, तर म्हणजे एक मासा तलावामध्ये जसा पोहतो, तो पोहत असताना तलावातलं पाणी त्यानं पिलंय की नाही हे कळणार नाहीये. आणि त्यामुळे सनदी सेवकांना देखील एवढ्या पैशात, एवढ्या निधीत खेळत असताना त्या पैशाचा दुरुपयोग केला आहे की नाही, तो पैसा स्वतःच्या हितासाठी लाटला आहे की नाही, हे आपल्याला समजणार नाही. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल, की वाईड डिस्क्रिशनरी म्हणजेच व्यापक विवेकाधिकार तर ह्या अधिकाऱ्यांना राहणारच आहेत सनदी सेवकांकडे. मग अशा वेळेस तो सनदी सेवक त्या निधीचा दुरुपयोग करणार नाही, हे जर सुनिश्चित करायचं असेल, तर आपल्याला त्या सनदी सेवकाची सत्यनिष्ठता पाहावी लागेल. म्हणजेच आपल्याला असे सनदी सेवक हवेत, की जे सत्यनिष्ठ असलेले आहेत. त्यांना कुणीही पाहणारं नसेल, तरी देखील ते प्रामाणिकतेच्या सर्वोच्च मानकांचं पालन करतील. कायम प्रामाणिक राहतील. ठीक आहे. कायम उच्च नैतिक मूल्यांचं पालन करतील. मग असे सनदी सेवक असतील, ते पैशात खेळणार असतील, तरी सुद्धा ते पैशाला हात लावणार नाहीत, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की त्यामुळे या सनदी सेवकांचा हेतू तोच असतो, की व्यापक जनहित साधण्याच्या ऐवजी आपण आपलं हित बघूयात किंवा आपली जी सत्ता आहे, पॉवर आहे ती टिकवूयात. मग ती सत्ता, पॉवर टिकवण्यासाठी, हित साधण्यासाठी ते त्यांच्या जे काही पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहेत, त्यांची कार्यकारी म्हणजे राजकीय वरिष्ठ त्यांच्याच मतानुसार काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे आपण याच्यामध्ये पाहू शकतो, की संस्थात्मक आव्हानं काय आहेत. ठीक आहे. याच्यानुसार कालच्या लेक्चरलाही आपण बघितलं, की जो काही निपक्षपातीपणा आहे, म्हणजे राजकीय तटस्थता असण्याचा जो काही संधी सेवकांचा गुण आहे, तो सुनिश्चित करण्यासाठी सेकंड ARC म्हणजे दुसऱ्या प्रशासन सुधारणा आयोगानं काय म्हटलं होतं, की हे जे काही सनदी सेवक आहेत आणि मंत्री आहेत, यांच्यामध्ये संबंध कशा स्वरूपाचे असले पाहिजेत, हे आपल्याला ऑब्जेक्टिव्हली डिफाईन करणं गरजेचं आहे. जेणेकरून हे राजकीय या सनदी सेवकांना स्वतःच्या मताप्रमाणे स्वतःच्या हितांची पूर्तता होऊ शकेल, अशा स्वरूपाचे निर्णय घेण्यास बाध्य करू शकणार नाही. त्या दृष्टीने आपल्याला ह्यांचे संबंध ऑब्जेक्टिव्हली डिफाईन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण तिसरं सामाजिक आव्हानं पाहू शकतो. सोशल चॅलेंजेस काय आहेत? की अलीकडे आपण पाहतो की आपल्या समाजातील मूल्य ही घसरत चालली आहेत. समाजातील लोकांची नीतिमत्ता ढासळत चालली आहे. मग अशा वेळेस सनदी सेवकांचं लक्ष देखील भौतिक संसाधनं हस्तगत करण्याकडे जात आहे. भौतिकतावादी ते बनत चालले आहेत. अधिकाधिक गोष्टींचा हव्यास त्यांना जडत चालला आहे. मग अशा वेळेस देखील ते त्यांच्या मार्गापासून ढळत आहेत. अजून काय म्हणू शकतो की सनदी सेवकांसोबतच आपला समाज सुद्धा त्या अनैतिक बाबांना कवटाळत आहे. एक बनालिटी ऑफ एव्हिल जी आपण कॉन्सेप्ट बघितलेली, की काय हॅना अरेंट यांनी दिलेली, की बनालिटी ऑफ एव्हिल म्हणजे काय? दुरिताची साधारणता म्हणजे वाईट गोष्टी देखील आपल्याला नित्याच्या वाटू लागतात. मग आज आपण पाहतो, की भ्रष्टाचार हाच मला सांगा, तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला एखादं डॉक्युमेंट हवं आहे किंवा काय म्हणूयात ठीक आहे डॉक्युमेंट हवं आहे थोडं अर्जंटली. सरकारचं त्या अधिकाऱ्यांचं काम आहे ना, तुम्हाला अर्जंटली हवं आहे तर ते मिळवून देणं. मात्र ते तसं देणार नाहीत आणि त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी जर ₹500 मागितले, तर ते द्यायला तुम्ही मागे-पुढे बघत नाहीत.
म्हणजेच हा आपल्या जीवन आणि त्यात आपल्याला चुकीचंही काही वाटत नाहीये. किंवा समज काय म्हणूयात, की वाहतूक पोलीस असतील, आपण एखाद्या नियमाचं उल्लंघन केलं, आपण प्रॉपर जो फाईन आहे तो फाडणार नाही. त्या वाहतूक पोलिसाला काहीतरी ₹100-200 देऊ, तिथून निघून जाऊ. पण त्यात आपल्याला वावगं चुकीचं काहीच वाटत नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी आज आपल्याला नित्याच्या नियमाच्या नॉर्मल वाटायला लागलेल्या आहेत. मग हे जे काही वाईट गोष्टी नॉर्मल वाटायला लागणं आहे, त्याला आपण बनालिटी ऑफ एव्हिल म्हणतो. म्हणजे एव्हिल हे बॅनल बनत चाललंय. म्हणजे दुरीत हे साधारण बनत चाललंय. वाईट गोष्ट ही साधारण वाटू लागली. मग ही गोष्ट देखील आपल्या समाजाची नीतिमत्ता, मूल्यव्यवस्था कुठे ना कुठे ढासळत असल्याचं दाखवत आहे. आणि ही जर अशी मूल्यव्यवस्था ढासळणार असेल, तर आपण नैतिक शासन, सुशासन सुनिश्चित करू शकत नाहीये. ठीक आहे. आपण कुशासन, कुप्रशासनाच्या दिशेने जात आहोत. आणि हे होणं आपल्याला थांबविणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काही परिचालनात्मक किंवा ऑपरेशनल चॅलेंजेस पाहता येतात. ऑपरेशनल चॅलेंजेस म्हणजे जे काही प्रशासन ज्या पद्धतीने चालतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का? तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, की व्यवस्थेतील जे काही म्हणजे व्यवस्थेचा जो काही कारभार आहे तो व्यवस्थितरित्या व्हावा, परिणामकारकतेने व्हावा किंवा सनदी सेवकाने त्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग करू नये यासाठी काही जटिल क्लिष्ट स्वरूपाच्या प्रक्रिया आहेत. जटिल क्लिष्ट प्रक्रिया या नियमांचं नियमनांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे. मात्र हे प्रक्रियांचं पालन करण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला की जो काही रेड टेपिझम आहे, लालफितशाही, रेड टेपिझम म्हणजे काय की एक दप्तर दिरंगाई, की तुमची फाईल आली, त्याच्यावरती काम न करता त्यातले नियम तुम्हाला दाखवले जाणार, यानुसार ही बरोबर नाही, म्हणजे कुठेतरी टाकून देणं. म्हणजेच दिरंगाई होणं, एखाद्या गोष्टीला विलंब लागणं. मग ह्या गोष्टी आपल्याला आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. आणि जर जलद पद्धतीनं काम होणार नसेल, तर लोक या व्यवस्थेला कंटाळतात आणि त्यापेक्षा स्वतःचं काम करून घेण्यासाठी काही लाच देणं पसंत करतात. ठीक आहे. हेच होतं ना, की ज्यावेळेस व्यवस्था ही कठीण बनत चालली आहे, क्लिष्ट बनत चालली आहे, अवजड बनत चालली आहे, त्यावेळेस त्या व्यवस्थेला ही व्यवस्था एक यंत्र आहे आणि ते जर आपल्याला सुलभ पद्धतीने चालवायचं असेल, तर त्या व्यवस्थेमध्ये तेल ओतलं पाहिजे, ऑइल. आणि ते ऑइल ओतण्याचं काम कोण करतो? पैसा, लाच. ठीक आहे. तो लाच जर का आपण त्यात ओतली, ते ऑइल ओतलं, की ते मशीन गरगर फिरायला लागतं आणि तुमचं काम लगेच होऊन जातं. ठीक आहे. कशामुळं? आपली प्रक्रिया जी आहे, व्यवस्था जी आहे ती क्लिष्ट आहे, अवघड आहे, किचकट आहे. मग ही आपल्याला सरळ, सोपी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पण ही क्लिष्ट कशासाठी आपल्याला करावी लागते? की काही जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांनी त्याचा दुरुपयोग करू नये यासाठी. मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांचं त्यामुळं फावतं देखील आहे. ही व्यवस्था क्लिष्ट आहे. लोकांची कामं अडवून ठेवणं आणि त्यांच्याकडून लाच जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्यांची काम करू न देणं. असं जर होणार असेल, तर सुशासन, नैतिक शासन कसं सुनिश्चित होणार आहे? नाहीच होणार ना. पुढल्या प्रकरणामध्ये पुढल्या लेक्चरला आपण पाहूयात. त्याच्या पुढल्या लेक्चरला वगैरे, की भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारामध्ये 2 प्रकार असतात. एक संगनमतानं होणारा भ्रष्टाचार आणि दुसरा असतो कलुसिव्ह भ्रष्टाचार. म्हणजे कलुसिव्ह त्यालाच आपण संगनमतानं म्हणतो आणि दुसरा असतो कोअर्सिव्ह म्हणजे दमनात्मक. मग हा जो काही भ्रष्टाचार आहे, तो दमनात्मक आहे. सामान्य नागरिकांना जो भ्रष्टाचाराचा त्रास सहन करावा लागतो, तो दमनकारी स्वरूपाचा आहे. ठीक आहे. त्या गोष्टी याच्यामध्ये येत असतात. या ऑपरेशनल चॅलेंजेसमुळे आपली व्यवस्था ही अधिक किचकट स्वरूपाची असल्यामुळं आणि त्यामुळे व्यवस्थेला कुठं ना कुठं सुलभ करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि यामुळे काय होत असतं, सनदी सेवक आणि नागरिक यांच्यामधील अंतर आहे ते वाढत चालतं. ही प्रक्रिया किचकट असल्यामुळं, लालफितेशाही होत असल्यामुळं आणि त्यामुळं नागरिकांच्या आणि ह्या सरकारी कार्यालयांच्या वेळेचं, नागरिकांच्या संधीचं, वेळेचं नुकसान होत असतं आणि याची देशाला, समाजाला किंमत मोजावी लागते. आणि त्याच वेळेस ही जी काही किचकट प्रक्रिया आहे, ही जी काही वस्तुनिष्ठतेचं ज्यावेळेस काटेकोरपणे पालन करणं भाग पडलं जातं, त्यावेळेस अधिकारी हे नियमांप्रमाणे काम करायला लागतात. त्यावेळेस त्यांच्यामध्ये करुणा, परानुभूती या गोष्टी कुठं ना कुठं मागे पडायला लागतात आणि त्यातून मग लोकांची सेवा करण्याचा जो काही सनदी सेवेचा मुख्य उद्देश आहे, तोच दूर सारला जातो. ठीक आहे. या गोष्टी होतात. त्यामुळे देखील आपल्याला सुशासन, नैतिक शासन सुनिश्चित करण्याला अडथळे येत आहेत. ठीक आहे. त्यानंतर अ, या टॉपिक हा जो काही म्हणजे ही जी काही पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आहे, याच्याशी संबंधित एक आरटीआयचा महत्वाचा टॉपिक आहे, की माहिती अधिकार कायदा. हा एक महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती प्रश्न येत असतात. GS2 मध्ये असेल किंवा GS4 मध्ये असेल. मग त्या दृष्टीने हा टॉपिक महत्वाचा आहे. मला वाटतं आपण तो उद्याच्या लेक्चरला पाहूयात. ठीक आहे. मग आज इथं आपण थांबूयात. इथपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. तुमच्या ग्रुपवरती तुम्हाला आजसाठीचा जो काही काय म्हणूयात, की होम असाइनमेंटचा क्वेश्चन आहे, तो तुम्हाला मिळेल. ठीक आहे. थांबूयात. थँक यू सो मच. आतापर्यंत समजा तुम्हाला काही समजलेलं नसेल, काही डाऊट असेल, तुम्ही तो मला विचारा. चालेल. चला धन्यवाद.